आपण आपल्या चर्चेची सुरुवात केली होती 4-5 वर्षाचा मुलाला आई 100 रुपये देते, इथून आपण सुरुवात झाली होती. तुम्हाला काय वाटतं, मुलं जेव्हा साधारण समजुतीच्या वयात येतात 12-13 वर्ष, टीनेज 14-15, मुलांना काय आपण सांगितलं पाहिजे, घराघरामध्ये काय गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत? काय नाही, 4-5 वर्षाचा मुलगा असेल ना, त्याला द्या 100 रुपये, जाऊ देत. जर त्यांनी खरोखर पैसे हरवले ना, आयुष्यभर त्याच्यामध्ये ते व्हिज्युअलायझेशन राहील. हिशोब चुकला ना तर आयुष्यभर यायला मला पैसे मोजायचे आहेत. कुणी तर फसवलं ना, आयुष्यभर लक्षात येईल की असं केल्यानं ते फसवलं जातं, असं करायचं नाही आयुष्यामध्ये. एक्सपिरियन्शियल लर्निंग लीड्स टू अ पॉवरफुल पर्सन. एक्सपिरियन्शियल लर्निंग, बुकिश लॉंग्वेज नाही. 1+1 = 10+10 = 20 हे कागदावरती किती लिहिलं ना, जेव्हा तर 10-10 रुपयाचे 2 नोटा मोजेल ना, ते जे काय शिकेल ते पॉवरफुल असतं. यू शुड गिव्ह लेव्हरेज. अजिबात म्हणजे पैसा हाताळणे, इन्व्हेस्टमेंट करायला लावणे, या सगळ्या गोष्टी मुलांच्या 5व्या-6व्या वर्षापासून द्यायला पाहिजेत. वा, ओपन करा बँक अकाउंट, त्यांचं काही फरक पडत नाही. तुला यावर्षी मी 50 रुपये दिलेत ना, तू किती पैसे बाजूला काढतो त्याच्यावरती मी ठरवतो. एक अतिशय भारी उदाहरण आहे. माझा एक CA मित्र आहे आणि मारवाडी आहे, आणि त्याच्या घरात त्याने एक रूल पहिल्या दिवशीपासून ठेवलेला आहे. बरं. दर महिन्याला तो एक अमाऊंट देतो खर्चासाठी घरामध्ये. बरं. 50,000 देत असेल, 25,000, 10,000 देत असेल महिन्याला सुरुवातीला. हां, त्याचा नियम काय की तुम्ही या महिन्यात किती पैसे वाचवणार तेवढेच पैसे मी टाकणार आणि त्या पैशात जाऊन सोनं घेऊन यायचं. ओहो, बरोबर की नाही? ओके. जवळ 20,000मधले 3,000 वाचले, गुड. मी हे माझे 3,000 रुपये, 6,000 रुपये जाऊन सोनं, किती येते मला माहीत नाही, 6,000 रुपये जाऊन सोनं घेऊन ये. बरं. आज एका नियमामुळे त्याच्याकडे किती सोनं झालं असेल विचार करा. मग आता याच्यात काय झालं, थॉट प्रोसेस बिल्ड झाली, बरोबर. सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंटची मानसिकता बिल्ड झाली, करेक्ट. पैसे हँडल करण्याची ताकद आली. बरोबर. कुठेही गेलं तर काय करायचं काय नाही करायचं विचार करायला चालू झाले. हे काय झालं, हे एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे ना, कागदावरचं नाही आहे. असं करायला पाहिजे. व्हॉट इज द पॉवरफुल फॉर्म्युला टू बिकम फायनान्शियली फ्री? दर इज नो फॉर्म्युला. यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ फर्स्ट. मी किती भारी फॉर्म्युला सांगितला आणि मानसिकताच नाही माझी, तर फॉर्म्युला अप्लाय करायची नेहमी होतं. याला म्हणलं पैसे शिल्लक राहत आहेत. तू काय सांग, तुला सांगायला काय जात आहे, एवढे पैसे बाजूला ठेव म्हणून. पे युअर सेल्फ फर्स्ट, सगळ्यात पॉवरफुल फॉर्म्युला. म्हणजे काय की 100 रुपये पगार असेल ना, तर स्वतःलाच म्हणायचं की नाही 90 रुपये पगार आहे. सोपं आहे का? अतिशय सोपं आहे. पण इम्प्लिमेंट होतं का? नाही होत. आपण म्हणतो तुला काय जाते, मला इथे किती फाटली माझी मला माहिती आहे, इथं एवढेच पैसे पुरत नाही, तू म्हणतो 10% बाजूला काढून ठेव. पॉसिबल नाही आहे. अरे पण मी म्हणतो कोविडसारखा काळ आला आणि तुमचे पगारच जर 25% कमी आले तर जगला की नाही जगलं त्यावेळेस? खरी गोष्ट आहे. म्हणजे इट इज पॉसिबल टू डू एनिथिंग इन द लाईफ प्रोव्हायडेड यू डिसाईड. आणि तिथेच आम्ही फायनान्शियल फिटनेस म्हणतो. आणि याचे सगळे माझे जे काही टोटल जे काही एज्युकेशन आहे ना, हे सगळे याच्यावरती आहे. तुमचा धंदा कोणता आहे, तुम्ही काय करता, तुमच्याकडे किती पैसे आहेत, इट्स नेवर अबाउट हाऊ मच मनी यू मेक, इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर अर्न मनी. आणि त्याच्यासाठी लागते तुमची व्यवस्थित थॉट प्रोसेस. वा, एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स देअर इटसेल्फ. म्हणजे हे किती भारी वाक्य आहे. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज कॉन्स्टंट एक्सेप्ट फॉर चेंज. मीच बदललो नाही, तो उपयोग काय? आता माझं वय वर्ष 58. आता मी जर म्हटलं की नाही मला आता ते कुठं टेक्नॉलॉजी कळते, हे असलं कधी कळतं, मी ते का एवढं सगळं आता ऑटोमेशनमध्ये नाही जाणार, मी मरून जाईन ना. करेक्ट. आय हॅव टू चेंज माय सेल्फ. करेक्ट, करेक्ट. पण लोकांना तर बदलच नको असतो. अँड दॅट इज वेअर द सायकॉलॉजी कम्स इन टू पिक्चर. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणेमधल्या उद्योग मंत्रमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. या सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या उद्योजकांशी बोलत असतो, पण त्याचबरोबर कुठलाही उद्योग किंवा पैशाशी संबंधित ज्या गोष्टी असतात त्यामधले सल्ले देण्यासाठी सुद्धा इथं अनेक मान्यवर येतात. आजचे आपले मान्यवर सुधीर खोत हे असेच आहेत. सुधीरजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार साहेबजी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सुधीर खोत हे फायनान्शियल थेरपिस्ट आहेत. एक्सपर्ट नव्हे. एक्सपर्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट येते, थेरपिस्ट म्हणजे माइंड आणि मटेरियलिस्टिक लाईफ या सगळ्याचा तो एक लेखाजोखा आहे.
तर ते थेरपिस्ट आहेत, ते जवळपास 20पेक्षा जास्त वर्ष ही प्रॅक्टिस करतायत. 10,000पेक्षा जास्त त्यांचे स्टुडंट्स आहेत आणि 4-5 लाख जवळपास लोकांनी त्यांच्या वर्कशॉप्सचा किंवा त्यांच्या या शिबिराचा आस्वाद घेतलेला आहे आणि आपलं जगणं सोपं केलेलं आहे. तर असे हे सुधीरजी आपल्याला आज पाहुणे म्हणून भेटलेत. आज अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याशी बोलायच्यात आणि अर्थात थेरपी असल्यामुळे पैसा आणि थेरपी, पैसा आणि माइंडसेट हे जे एकमेकाशी घट्ट बांधून राहिलेलं समीकरण आहे ते थोडंसं सोडवण्याचा प्रयत्न आहे. सुरुवात करूया. नक्की. तुमच्याशी बोलण्याच्या आधी माझ्या मनात सातत्यानं असं येत होतं, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ह्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न आहेत. एक, पाऊस यायला पैशाचं आमिष दाखवायला लागतं का? एक. दुसरा प्रश्न, पैसा खोटा असतो का? आणि तो खोटा असेल तरच पाऊस मोठा येतो का? असे म्हणजे रूपकात्मक प्रश्न आहेत. तिन्ही प्रश्नांचं उत्तर नाही असं आहे. बरं, म्हणजे पण पैसा खराच असतो. बरं, पाऊस येण्यासाठी हे आमिष दाखवलं जातं ना. म्हणजे त्या कवितेतून काय सांगायचं आहे कदाचित कवीला, की जर पाऊस यायचा असेल ना तर तुम्हाला तुमची बाकीच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स खूप चांगल्या द्यायला पाहिजेत. म्हणजे ॲक्च्युली ते आमिष आहे की कंजिनियल एन्व्हायरमेंट करा तरच पाऊस येईल. ओके. राईट. आता पैसा खोटा असा विषय असतो का? नाही, पैसा नेहमी खराच असतो. म्हणजे शब्दशः आपण त्या कवितेचा अर्थ बघूया. पैसा खोटा असतो का? पैसा खोटा कधीच नसतो. आपण जी कृत्य करतो ना ती खोटी असतात. तर आपल्याला कसं काय वाटतं की नाही मी हे केलं की मला भरपूर पैसे मिळतील, पण असं नाही आहे. लहानपणापासून आपलं सांगितलंय कष्ट केलं की भरपूर पैसे मिळतील, असं नाही आहे. पाऊस येण्यासाठी, आपला पाऊस दिसतो राईट, पाऊस येण्यासाठी प्रक्रिया खूप मोठी आहे. बरोबर. म्हणजे आता आपला पाऊस दिसतो, रिमझिम पाऊस, जोराचा पाऊस, हलका पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस. पण हा जो पाऊस आहे, पाऊस पडायच्या आधीची प्रोसेस खूप मोठी आहे ना. म्हणजे अगदी राईट फ्रॉम इव्हॅपरेशन पासून, कंडेन्सेशन पासून, ढग बनण्यापासून, मग कंजिनियल एन्व्हायरमेंट बनण्यापासून, व्हॅक्यूम क्रिएट होणं, सगळ्या गोष्टी आहेत. तरच आपला पाऊस दिसतो. म्हणजे काय की पहिल्यांदा मग त्या कवितेतून असं कदाचित सांगायचं असेल, कदाचित मी चुकीचं असेल, मी काय म्हणतात कवित असला काय नाही आहे. पण आता तुम्ही प्रश्न विचारलाय तर ते जे एन्व्हायरमेंट करायचं आहे ना त्याच्यासाठी ते आमिष आहे. नाही का, आणि मी हा प्रश्न अशासाठी विचारला, त्या मूळ कवितेमध्ये कवीला काय म्हणायचं हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यात मला फार इंटरेस्ट पण नाही आहे. हा विषय आपला असा आहे की पैसा खोटा कुठल्या अर्थानं की मी पैसे खूप मिळवत असतो पण मला पैसे कधी पुरेच पडत नाहीत. मला सतत पैसे आणि उणीवच भासत असते सर्वसामान्य माणसांना. खूप कष्ट करतो पण पैसे हाताचे लागत नाहीत. अशा अर्थानं पैसा खोटा असतो का? की मी मिळवतो पण माझ्या गरजाच भागत नाहीत. मी पैसे मिळवायला मी आणखी काम करतो पण स्ट्रेस वाढायला लागतो. मग तेच अशा ज्या गोष्टी घडत असतात. आणि तुम्ही आता एक स्टेटमेंट केलंय की पैसे मिळवायला खूप कष्ट करायला लागत नाहीत. बरोबर. कष्ट केल्यामुळेच पैसे मिळतात असं नाही. हे एक्सप्लेन करून सांगा. ओके. आता हा जो याच्या आधी ना मगाशी मी सांगत होतो ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. सांगा. पाऊस पडतो राईट, पाऊस पडायच्या आधी ते एन्व्हायरमेंटल कंडिशन्स खूप महत्त्वाच्या होणं आवश्यक असतं. बरोबर ना. तसंच आपल्या जीवनामध्ये ना पैसा पण सगळ्यात शेवटी येतो. आपण काम केल्यानंतर कामाचा मोबदला म्हणून आपला जेव्हा पैसा मिळतो, असेल हरित देईल खाटल्यावर, असं कधी पैसे मिळतात का आपल्याला? नाही मिळत ना. आपल्याला त्याच्यासाठी कामच करावं लागतं. बरोबर. पण काम करण्याच्या तुमच्या थॉट प्रोसेस वेगवेगळे आहेत. काम करत असताना तुम्ही सिस्टीम, थॉट प्रोसेस, बिलीफ सिस्टीम याच्यावरती काम करून एक सिस्टीम क्रिएट करू शकता ना. त्या सिस्टीममधनं पैसा येतो. बरोबर. पण आपल्याला आतापर्यंत काय सांगितलंय की कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही. बरं. आपल्याला आता पण काय सांगितलंय, पैसा हा सर्व मनी इज रूट कॉज ऑफ ऑल इव्हिल्स इन लाईफ. पैसा बनवायला पैसाच लागतो. पैसा असल्याशिवाय पैसा बनतच नाही. राईट. अशा अनेक गोष्टी आपल्या इथं आहेत ज्या, जसं पावसाच्या वेळेस आपण म्हणतो ना अचानकपणे अरे तिकडे कुठं चक्रीवादळ आणि पाऊस तिकडे निघून गेला, तसं आपल्या आयुष्यात होतं. माझ्या इथं कुठं नकारात्मक विचार असतात, त्या नकारात्मक विचारांमुळे मी जे काही काम करतो त्या कामाचा रिझल्ट मला मिळतच नाही. कारण त्या वेळेमध्ये जी योग्य करावं लागतं ना ते आपण करत नाही. तर सायकॉलॉजी ऑफ मनी म्हणजे काय की आपण एखादी गोष्ट करत असताना कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यात फॅक्टरिंग करतात ते खूप महत्त्वाचं आहे. लहानपणापासून आपण सगळेजण पैशा बाबतीतच्या नकारात्मक गोष्टी शिकत आलेलो आहे. जशा की अनेक गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ, तुमचं उदाहरण घेऊ आपण. तुम्ही 4-5 वर्षाचे होता, आईने आवाज दिला, आई अरे सौमित्र मला एक लिटर दूध आणून दे. मी पळत आत गेलात, एक्सायटेड राईट, आईने काम सांगितले मला. आणि आपण आत गेल्यानंतर मी म्हटलं की आई पैसे दे. आईने पर्स उघडल्यानंतर आईच्या लक्षात आलं की नाही यार 100 रुपयाची नोट आहे. त्यावेळी 100 रुपये मोठे होते रे. तुम्हाला 100 रुपये आईने दिली का?
जा 1 लिटर दूध घेऊन ये. नाही, ओके, मग तुम्ही काय केलं? मागितले पैसे. जनरली सुट्टे पैसे. नाही, मागितले पैसे ना, सुट्टे नाही, 100ची एकच नोट आहे. बर बर. मागितले पैसे तुम्ही हट्ट केला, तुम्हाला काय नवीन करायचं होतं. मग तुम्हाला पैसे मिळाले का? नाही. मग तुम्हाला ज्ञान मिळालं. काय काय मिळालं ज्ञान? की तू लहान आहेस, दुकानदार तुला फसवेल, तू पैसे हरवशील, तुला हिशोब जमणार नाही, असे असे मिळाले ना. डायरेक्ट करंट्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर ना? हे तुमच्या आयुष्यात एकदाच झालं का अनेक वेळा झालं? प्रत्येक वेळेस अनेक वेळा होतं. अनेक वेळा झालं. बरोबर. साधं आपण अगं कितीला आणलं म्हटलं, तुला काय करायचं, अभ्यास कर, पैसे पैसे आता करायचं नाही, मोठं झाल्यानंतर पैशाचं बघायचं आहे. जेव्हा तू पैसे कमवायला लागशील त्यावेळी तू पैसे मॅनेज कर. आपण मग सुरुवात केली पैसे कमवायला. पहिल्या महिन्याचा पगार आठवा किंवा जे काय तुमची इन्कम असेल ते काय झालं त्या महिन्यात, आठवण सांगा मला. 99.99% त्या महिन्यामध्ये आपण एकदम उत्साही होतो. मग आईवडिलांसाठी, भाऊ बहीण, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, मग मित्रांची पार्टी, अशा केसमध्ये साधारणपणे 20-25 तारखेला पहिला पगार संपून जातो. पण आपण कॉन्फिडंट असतो ना, जिगरा एकदम, की बाबा 1 तारखेला पुढचे पैसे येणार आहेत. मग आपण काय करतो? ते शेवटचे 8 दिवस कसे काढले तुम्ही? अनुभव सांगा तुमचा. जनरली असं असतं ना की पुढचा पगाराची वाटच बघत बसायची. हा, पण आपण वाट ऍक्च्युली बघतो का 8 दिवस जगलो कसं? मग आपण बिन पैसे जगू शकत नाही ना. काटकसर खरोखर विचार करा, त्या 8 दिवसात काय केलं? पैसे संपल्यानंतर काटकसर कशी करणार तुम्ही? पप्पा 8 दिवसात देतो ना पैसे तुम्हाला. आपण बाहेर असेल तर अण्णा 1 तारीख को देता हो ना तेरे को, क्या फरक पडता है, उधारी चालू. आता तर क्रेडिट कार्ड आहेत. एक लक्षात ठेवायचं की ज्या क्षणी आपण भविष्यात येणारा पैसा आज खर्च करून टाकला, त्याच दिवशी आपण आपल्या फायनान्शियल फ्रीडमचा खून करून टाकला. 1 तारखेला काय झालं? पैसा आला, पहिला मागचे द्यायला लागले, बरोबर. पुन्हा 25 तारखेला 30 तारा, बरोबर. पुन्हा पुढच्या 25 तारखेला 30 तारा. आता 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये लाईफस्टाईल एकदम भारी झाली. 25,000चा पगार 2.5 लाख रुपये झाला. बरोबर. तुम्ही मोठं घर घेतलं, मोठी गाडी घेतली, आता फॉरेनला फिरायला लागला तुम्ही, लाईफस्टाईल एकदम भारी, घड्याळ, सगळं एव्हरीथिंग इज गुड, लाईफ इज पॉवरफुल. पण फायनान्शियल सिच्युएशन पहिल्या महिन्याची आणि आत्ताची सेम आहे का बदललेली? विचार करा. 80-90% लोकांची फायनान्शियल सिच्युएशन सेम. लाईफस्टाईल इन्क्रीज झाली आहे, लाईफस्टाईल इन्फ्लेशन खूप झालेलं आहे, पण फायनान्शियल सिच्युएशन सेम आहे. कारण प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला मला पुढच्या पगाराची वाट बघावी लागते. ट्रू. सीड कुठं लागलंय त्याचं? 4 वर्षाचं असताना. बरोबर. ते सीड आपण घेऊन आयुष्यभर जगत असतो. अनेक गोष्टी आहेत. पण मग अनुभवातनं शहाणपण येणं हा एक प्रकार असतो. हो, पण अनुभव आपण जेव्हा जनतेत असतो ना, 80% लोक त्याच पद्धतीने विचार करत असतात. त्यामुळे जो 1-2% लोक सांगतायत ना, ह्याचा कधी विचारच केला जात नाही ना. आता मी 20 वर्ष झालं करतोय सायकोलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. पण ज्या वेळेस मटेरियलिस्टिक गोष्ट समोर येतं ना, अरे या स्कीममध्ये पैसे टाक, तुला 5 वर्षात 5 पट पैसे होतील, लोक तिकडे जातील. पण स्वतःच्या सायकोलॉजीवरती विचार करायच्या भानगडीत पडत नाही. कारण ते आपलं लहानपणापासून शिकवलंच नाही. कुठल्या शाळेने शिकवलंय? करेक्ट. प्रत्येक शाळेने पैसा कसा कमवायचा हे सांगितलंय, पण आलेल्या पैशासाठी नियोजन काय करायचं कधी शिकवलंय का? विचार करा. आपण गणित शिकलो, 1 + 1 = 2, 2 ² = 4, तिथं आपण कंपाऊंडिंग शिकलो. पण आपल्या आयुष्यामध्ये कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट काय होतो हे आपण शिकलो का कधी? कंपाऊंडिंग दोन्ही बाजूला आहे ना, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही बाजूला आहे. मग आपण जर पैसा कमवण्यासाठी हॅबिट्सवरती कामच नाही केलं, जे इंटरनल आहे, तर नेगेटिव्ह हॅबिट्स विल कंपाऊंड नेगेटिव्हली, पॉझिटिव्ह हॅबिट्स विल कंपाऊंड पॉझिटिव्हली. तर मग आपण लहानपणापासून सीड घेत आलेलो आहे. आणि फक्त लहानपणापासून नाही ना, म्हणजे जेव्हा आपण मोठे होतो त्यावेळेस काय होतं, मी एकाचं ऐकलं आणि मी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले. मी अभ्यास न करता कोणीतरी सांगितलं टिप भारी आहे रे, पुढच्या 5 वर्षात पैसे डबल, आणि पैसे गेले. मग आपण इथं काय शिकलो? परत स्टॉक मार्केटमध्ये पैसे जातात नाही. स्टॉक मार्केट सट्टा आहे, आयुष्यात तिकडे कधी जायचं नाही. म्हणजे का मी एक विचारधारा तयार केली ना, आणि त्या थॉट प्रोसेस तुम्ही सगळ्या जगाकडे तसंच बघायला. माझा चष्मा मी तयार केला, याच्या पलीकडे मला काय दिसतच नाही. प्रत्येक व्यक्तीचे ना तो एक चष्मा आहे ना, बघण्याचा दृष्टिकोन हा सेम आहे. मी एका बाजूनं बघितल्यानंतर मला छान दिसतं किंवा वाईट दिसतं, पण तुम्ही दुसऱ्या बाजूनं बघितलं ते वेगळं दिसतं ना. करेक्ट. अँगल, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. काय झालं, आपण सगळेजण ना आपल्या जीवनामध्ये ना की एक काही एन्डॉमेंट्स घेऊन आलेलो आहे ऑलरेडी प्रत्येकजण, पण कालांतराने आपण त्याच्यावरती काम करायचं बंद केलं.
एंडामेंट्स म्हणजे काय? कॉन्शियसनेस, इंट्युशन, बिलीफ सिस्टम, हॅपीनेस, म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया, म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशनचं एक अतिशय पॉवरफुल उदाहरण सांगतो. कुठलं? आपण जेव्हा पहिली दुसरी चालू केली ना, मॉन्टेसरी नर्सरी, आपण A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट शिकलो ना. आपण असं शिकलो का? A इज इक्वल टू APPLE ॲपल. आपण असं शिकलो का? आपलं काय दाखवलं गेलं? पहिलं चित्र दाखवलं गेलं. करेक्ट. व्हिज्युअल. ॲपल ह्याला म्हणतात किंवा पेरू याला म्हणतात, बनाना याला म्हणतात, याला कंगवा म्हणतात. राईट, म्हणजे व्हिज्युअलाइज दॅट. करेक्ट. पण नंतर काय झालं? 4थी आली, 5वी आली, मग स्कॉलरशिपची परीक्षा आली, मग 8वीला आलो आपण, 10वी जवळ आली. सगळे आपल्याला काय सांगायला लागले? मार्क चांगले मिळाले पाहिजेत. बरोबर. मार्क मिळवण्यासाठी समजून घेण्याची आवश्यकता नाही आहे, घोकंपट्टी करायला. भूकंपट्टी. करेक्ट. 10वीतला एक तरी फॉर्म्युला आठवतोय का? मला तर नाही आठवत. नाही. मग जॉमेट्रीचे प्रोग्रेशन काय आठवतं का? अल्जेब्रा काय संबंध आहे आयुष्याचा? काहीच नाही ना. आपण ते व्हिज्युअलाइज करणंच बंद केलं आणि त्याच्यानंतर अख्खं आयुष्य आपलं असंच गेलं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, मग नाही, मग एमटेक करायला पाहिजे, मग PhD करायला, सगळं आपण असंच करत गेलो. अरे पण मला आत्ता शेवटी पैसा पाहिजे ना. प्रत्येक जणांची इच्छा असते की नाही मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. पण फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय तुमच्या आयुष्यामध्ये याचं व्हिज्युअलायझेशन केलं आहे का? ह्याची व्हिज्युअलायझेशन होऊ शकतं हां, फायनान्शियल फ्रीडमचं. हो, होऊ शकतं ना. पहिल्यांदा काय, तुम्हाला कुठं जायचं हे तुम्ही डिफाईन करायला पाहिजे ना. तुमचे विचार कोणाचे आहेत? तुमचे. बरोबर. त्याला बदलायचं कोणी? मीच बदलायला पाहिजे. या जगामध्ये तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला बदलणारा एक पण माणूस नाही आहे. कुणाच्यातच कॅपॅसिटीने तुम्हाला बदलायची. तर प्रत्येकाने स्वतःलाच बदलायला पाहिजे. सेल्फ टॉक इज व्हेरी इम्पॉर्टंट. यश पाहिजे असेल ना, फायनान्शियल यश असू दे, स्पोर्ट्समधलं यश असू दे, तुम्हाला स्वतःशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. बोलतो का आपण? नाही बोल. मला तर स्वतःशी बोलायचं कसं असतं हेच अनेकांना माहीत नाही असं वाटतं. असं हां, म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे जेव्हा तुम्ही मटेरियलिस्टिक जगामध्ये जगता ना, त्यावेळेस मग स्वतःशी बोलायचा संबंध येत नाही ना. म्हणजे मी मस्त कर्जात आणि iPhone 17 Pro आलाय, मला लागतो का नाही लागतो मला माहिती नाही. पण माझं स्टेटस सिम्बॉल आहे ना, मला पहिला उद्या सांगायचं की माझ्याकडे iPhone 17 Pro आहे, रात्रभर लाईनमध्ये उभा राहीन मी. म्हणजे भारतात असं होत नाही, पण ओव्हरऑल पण iPhone 17 Pro घे मी. बरी कर्जात लागलं ते चालेल, पण मग ही मानसिकता कुठनं येते? कसं आहे, द 2-3 ॲस्पेक्ट्स. हँग ऑन. म्हणजे हे मला पण तुम्ही पण लक्षात ठेवा का आपण आता कुठं थांबलोय. जो 4-5 वर्षाच्या मुलाला 100 रुपयाच्या नोटेपासून सुरू झालेला प्रवास आहे, हे माझ्यावर घडलेले संस्कार आहेत. मग कट टू हा जो संस्कार आहे की बाकीचं बोंबलत जाऊ दे, मला आत्ता iPhone पाहिजे 17, भले कर्ज घेतलं तरी चालेल. मग हे जे शिक्षण आहे एक प्रकारचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपण नंतर बघूया, हे कुठून आलं मग आणि कशामुळे आलं? माणूस स्वतः विचार करत नाही ना. विचार करणंच थांबलेलं आहे. म्हणजे मला हे लागतंय का नाही लागतं याच्यापेक्षा मला दाखवायचं खूप इम्पॉर्टंट आहे. द समथिंग कॉल्ड एज फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे जर आत्ता मी जाऊन नाही घेतलं तर मला आयुष्यात मिळणारच नाही, अशा थॉट प्रोसेसचं आपण आहोत सगळं. आत्ता इन्स्टंट, एव्हरीथिंग इन्स्टंट. एस्पेशली आत्ताच्या या जगामध्ये ना एव्हरीथिंग इज इन्स्टंट. म्हणजे पूर्वी एक असायचं बघा, म्हणजे मी अजूनही माझी डायरी लिहितो, पर्सनल डायरी. राईट. आता माझी डायरी माझी पर्सनल आहे ना ती. होय. दुसऱ्याने कोणी वाचलं आवडायचं का पूर्वी आपल्याला? अजिबात नाही. आता काय होतं, आता माझ्या पर्सनल गोष्टी मी सोशल मीडियावर टाकतो आणि कोणी लाईक नाही केलं तर मला जास्त त्रास होतो. ही मानसिकता काय आहे? ही मानसिकता तुम्हाला तुमच्या कोरपासून नेहमी लांब घेत असते. यू टॉक अबाउट डिस्ट्रॅक्शन्स. राईट. म्हणजे मला नेहमी वाटतं की दुसऱ्यांनी मला प्रूव्ह केलं, दुसऱ्यांनी मला छान म्हटलं पाहिजे, दुसऱ्यांनी मला या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना आपण इनडायरेक्टली आपल्या कार्यक्षमतेवरतीच इम्पॅक्ट करत असतो. आता हे का होतं? एस्पेशली फिअर ऑफ मिसिंग आउट, कॉम्पिटिशन. म्हणजे दुसऱ्यांनी केलं की मला पण करायला पाहिजे. ते जलसी किंवा असतं ना त्या गोष्टी असतात पूर्णपणे. असं पूर्वी आपण कित्येक वेळा ऐकलंय ना की जर स्वतःची प्रगती करायची असेल तर स्वतःशी कॉम्पिट केलं पाहिजे ना. पण हे सगळ्यांना माहिती आहे की. पण ते माहिती जरी असलं तरी अवलंबन करण्यासाठी मानसिकता आहे का? तेच आपण म्हणतो सायकोलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. पण काय म्हणतात ना की हिंदीमध्ये बेसिक इज गलत आहे. तर बेसिक इज गलतमध्ये काय आहे की आपण ते आपल्या आयुष्यामध्ये इथे इनग्रेन झालेलं आहे ना, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतच नाही. म्हणजे मी जर रस्त्यावर चाललोय की मी माझ्या आसपास असलेले 80% लोक मी जसा विचार करतो तसाच विचार करतात, तर मी कुठं चुकतोय मग?
तो चांगलं बोलणारा तो चुकतो ना, किंवा जो ॲक्च्युअल थॉट प्रोसेसमध्ये काम करणारा तो चुकतो ना. म्हणजे अगदी बेसिकली आता जर बघायला गेलो तर एखाद्या व्यक्ती जर वीकेंड पार्टीला जात नसेल, फॉर एक्झाम्पल, म्हणजे लेट्स नॉट टेक दॅट एज अन एक्झाम्पल, पण एक्झाम्पल राईट, जात नसेल, हा तो वेडा आहेस का? म्हणजे काय की तो काय विचार करतोय आणि आपण काय विचार करतो. सगळ्यांच्या बरोबर गेलं की आपण शहाणे असतो, म्हणजे त्यात चुकाचा संबंधच नसतो ना. तो जो काही इम्पॅक्ट आपल्या मनामध्ये असतो ना, तो इम्पॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघितलं ना बहुतांश वेळा की जास्ती शिकलेला माणूस पैसे कमवतो का? भरपूर पैसे कमवतो का? बरं, असं होत नाही. होत नाही. का होत नाही? कारण जास्त शिकलेला माणूस नोकरीमध्ये अडकतो किंवा ठरलेल्या चौकटीमध्ये अडकलेला दिसतो मला. न शिकलेली माणूस जास्त रिस्क घेऊन आणि कुठेतरी भलतीचकडे वेगळ्या ठिकाणी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी असते, बरोबर ना. आता जास्ती शिकलेला माणूस काय करतो, म्हणजे म्हणतात ना की जेवढं जास्त शिक्षण तेवढा पैसा येतो असं आपलं वाटतं, पण त्यात ऑल्सो स्ट्रगल कमिंग इन. म्हणजे काय की पैसा आपल्याकडे यायला लागला तर आपण लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढवतो. बरोबर. प्रत्येक वेळेस त्या आउट ऑफ द ट्रॅक जाऊन करायची वेळ आल्यानंतर ना, शिकलेला माणूस आहे ना, आपण हुशार असतो, आपण खूप वाचतो, खूप अनालिसिस करतो, मग पॅरालिसिस होतं, मग ॲक्शनच घेत नाही. आणि मग एव्हरी टाइम वी गो इन टू प्रोक्रॅस्टिनेशन मोड. असं नाही, उद्या करू, चला ठीक आहे. म्हणजे मी मध्ये एक सर्वे घेतला होता, आमचे आता खूप सारे लीड्स आहेत ना, आणि त्यावेळी आम्ही सर्वे घेतला होता की असं किती लोकांना वाटतंय की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. बरं. जो 70% लोकांनी सांगितलं की मला व्यवसाय करायचा आहे. पण पुढचा प्रश्न असा होता की किती वर्षापासून हे तुमच्या डोक्यात विचार आहेत. बरोबर. कोणी म्हटलं 15 वर्ष, कोणी म्हटलं 5 वर्ष, कोणी म्हटलं 3 वर्ष, कोणी म्हटलं 10 वर्ष. मग तिसरा प्रश्न होता, मग इतके वर्ष का थांबलात? करेक्ट. ते असं 1 to 1 एकानंतर एक प्रश्न यायचे ना, बरोबर. इतके वर्ष का थांबलात? करेक्ट. तर मग अनेक गोष्टी ना, मग जबाबदारी आहेत, पैसे नाही आहेत, मग असं करायचं आहे, मग तसं बऱ्याच गोष्टी. अगेन ब्लेम गेम, जस्टिफिकेशन, वी गो देअर. पण कुणी ॲक्शन कुणी घ्यायच्या तयारीतच नाही ना. नॉर्मल आपल्या जीवनामध्ये एखादा विचार आला ना, त्या विचारावरती आपण कामच करत नाही. त्या विचाराने माझ्या आयुष्यात काय होणार आहे याच्यावरती आपण जास्ती मेजर फोकस करत असतो, विच इज नॉट गुड. म्हणजे फक्त ख्याली पुलाव. ख्यारी पुलाव म्हणजे शूटिंग इन डार्क म्हणतात, मला करायचं राव, भरपूर पैसे कमवायचे राव. आपण भरपूर पैसे कमवायसाठी तो तुमचा रिझल्ट आहे, पण प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ना. प्रोसेससाठी लागते योग्य मानसिकता, विचारसरणी चांगली लागते. काय असते, काय असायला पाहिजे? बघा ना, आपलं लहानपणापासून ऐकलंय ना, आपण कित्येक वेळा ऐकलंय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ऐकलंय की नाही ऐकलंय? 100%. हो. सगळ्या श्रोत्यांनी पण ऐकलं असेल. होय. अरे पण त्याच्यासाठी करायचंय काय? कुणी स्पष्टपणे सांगितलंय का? नाही ना. कारण यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. म्हणजे काय की तुम्हाला तुमच्यावरतीच काम करायला पाहिजे. ते साधं सिम्पल गणित आहे की मला जर पुढच्या वर्षी टर्नओव्हर 5 कोटीचा करायचा, फॉर एक्झाम्पल घेऊ, आणि आज मी 1 कोटी आहे, आजच्या तारखेला मी 1 कोटी रुपये. आता मी नुसतं खयाली पुलाव घेऊन 5 कोटी होणार असं प्लॅन करू शकतो का? शक्यच नाही. शक्यच नाही. प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना. ॲब्सोल्युटली. आपण 5 कोटी करायचं आहे, 5 कोटी करायचं आहे असं म्हणून आपण जर नुसतंच बसलो तर एका लेवलच्या पुढे आपण संपून जाऊ विषय. बरोबर. मी माउंटेनर आहे. आतापर्यंत आम्ही किलिमंजारो, आफ्रिकेतला हायेस्ट पीक, एल्ब्रस, युरोपचा हायेस्ट पीक, नंतर ABC 2 वेळा केलं आहे, हिमालयातले मी खूप सारे पीक केले. बरं. आता या सगळ्या जेव्हा गोष्टींमध्ये जेव्हा पीक चढायची वेळ येते ना, तर तो खूप वरती असतो, 20,185 फीट. सातानाच फाटते रे. करेक्ट. सुरुवातीला त्याच्याकडे जर बघत बसलो तर आपण कधीच जाणार नाही. अगदी. मग मला जर पुढच्या वर्षी स्टोक कांगरी क्लाइंब करायचं असेल, स्टोक कांगरीचं वेदर, लेहचा हायेस्ट पीक, अजिबात व्हेजिटेशन नाही, ऑक्सिजन लो आहे, असा जो पीक मला क्लाइंब करायचा असेल तर आजपासून मला त्याची तयारी करायला पाहिजे. दॅट्स अ प्रोसेस. इट्स अ प्रोसेस. एव्हरीथिंग इज अ प्रोसेस. पण प्रोसेसला बघतच नाहीत लोक. एव्हरीथिंग इज अबाउट मटेरियलिस्टिक वर्ल्ड राईट नाउ. दॅट्स वाय मोस्ट पीपल आर इन टू दॅट पर्टिक्युलर एन्झायटी. अरे मला करायचं आहे, मी करतोय, पण किती कष्ट केले तरी सुद्धा मला यार म्हणावं तसं यश मिळत नाही. काय असतं हे? काय? वॉटर, पाणी. ग्लास आहे राईट. ग्लास. ग्लास आणि पाणी. या दोन्हीपैकी महत्त्वाचं काय? पाणी. बरोबर. ऑफकोर्स. आता असं गृहीत धरून चला, पाणी एवढंच आहे का जगात पाणी भरपूर आहे? जगात पाणी भरपूर आहे राईट. होय. पण तुमचा हा ग्लास कोणाचा आहे? माझा आहे. बरोबर. जर या ग्लासला जर क्रॅक गेला तर काय होईल? सांडून जाईल पाणी. ऑफकोर्स. मग ग्लास महत्वाचं का पाणी महत्वाचं? ओ. राईट. ग्लास इज अ
कॉन्टेक्स्ट. ओके, वॉटर इज अ कॉन्टेंट इन द कॉन्टेक्स्ट. बरोबर. जीवनामध्ये पैसा हा कॉन्टेंट आहे. जगात प्रचंड पैसा आहे, पण माझा कॉन्टेक्स्ट म्हणजे माझी रूल्स, रेग्युलेशन्स, एथिक्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल, माझ्या बिलीफ सिस्टीम, मी कसा विचार करतो, पडल्यानंतर उठतो का नाही उठतो, उठल्यानंतर माझी मानसिकता काय असते, माझं इंटरपर्सनल कम्युनिकेशन कसे आहेत, माझे रिलेशनशिप कसे आहेत, मी लोकांशी कसं वागतो, आल्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये मी कसा त्याला रिॲक्ट करतो, त्यासाठी माझे काही रूल्स रेग्युलेशन आहेत का नाही आहेत? असायला पाहिजेत. असतात का? नसतात. कारण मग त्यावेळेच्या सिच्युएशननंतर मी इमोशन्समध्ये जातो आणि इमोशन्समध्ये जी काही गोष्ट होते ना त्या पद्धतीने मी निर्णय घेतो. छायला उद्यापासून अजिबात हे करायचं नाही. इन्स्टंट असतं ना. करेक्ट. पण त्यांनी चालणार आहे का? नाही चालणार. कारण मला जर माझ्या कॉन्टेक्स्टमध्येच नाही आहे, नाही असं जर झालं ना तर आय हॅव टू बी व्हेरी काम. हे असं करायला पाहिजे. कितीही राग आला, कितीही मला आनंद झाला तरी तो निर्णय घ्यायचा नाही. आपल्या खापर पंजोबांपासून सांगितलंय, जास्त राग आला, जास्त आनंद झाला तर कुठलाही शब्द द्यायचा नाही. म्हणजे काय, वेन इमोशन्स गो अप इंटेलिजन्स गो डाऊन. करेक्ट. बौद्धिक पातळी संपून जाते. मग आता पैसा आणि या सगळ्या गोष्टी याचा काही संबंध आहे का? 100% आहे. कारण मी एखादा प्रॉडक्ट विकायला गेलो तर तो फक्त प्रॉडक्ट आहे. 25 रुपये, 50 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, काय त्याची किंमत, त्याचं मटेरियलिस्टिक पार्ट, राईट. पण त्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. मला बऱ्याच वेळा रस्त्यामध्ये राग येऊ शकतो. बरोबर. एखाद्या वेळेस अख्ख्या सिस्टीम, आपली जी काय सेल्स टीम आहे त्यांच्याकडं टार्गेट्स अचीव्ह नाही होऊ शकत. किंवा काही काही लोक खूपच भारी करतात. आपल्याला वाटतं की नाही अरे ह्याने भारी केलं ना, तू पुढच्या वर्षी जनरल मॅनेजर का, असं होतं का? सो यू हॅव टू बिल्ड दॅट कॉन्टेक्स्ट. ओके. प्रत्येकाचे स्वतःसाठीचे रूल्स, एथिक्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल असणं खूप महत्त्वाचं आणि याच्यावरती आपल्याला कधीच कोणत्याच शाळेत शिकवलेलं नाही. आपण लहानपणी, म्हणजे आता मला माहीत नाही, 7च्या आत घरात शुभम करती म्हणायचं, राईट. दॅट वॉज अ कॉन्टेक्स्ट. कारण दॅट वॉज कीपिंग द एंटायर फॅमिली टुगेदर. येस. आताच राहिलं का? कारण कंडिशनल आहे की एवढ्या ट्रॅफिकमधून, एवढ्या लांब लांबच्या प्रवासामध्ये मला घरी पोचायलाच 1.5 तास लागतो. माझं ऑफिसच 7 वाजता होतं. इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे काय, यू नीड टू क्रिएट दॅट कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट इज व्हेरी पॉवरफुल. आणि याच्यावरती कॉन्टेक्स्टवरती 99.99% लोक कामच नाही करत. कॉन्टेक्स्ट इज बिल्ड ऑन कोड ऑफ ऑनर. कोड ऑफ ऑनर म्हणजे काय, माझे रूल्स. माझे रूल्स. म्हणजे कित्येक वर्ष झाले माझा वेबिनार किंवा सेमिनार मी 1 मिनिटचं उशीर सुरू केलं. दॅट्स माय कॉन्टेक्स्ट. मगाशी मला ट्रॅफिकमुळे 5 मिनिटं उशीर होणार, मी सांगितलं तुम्हाला की आय एम गेटिंग लेट, थांबवून सांगितलं. दॅट्स माय कॉन्टेक्स्ट. तर तो जो माझा कोड ऑफ ऑनर आहे ना, तो कोड ऑफ ऑनर मेक्स मी व्हेरी हॅपी. प्रत्येक बिझनेसमॅनच्या आयुष्यात त्याचा कोड ऑफ ऑनर असणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचा कोड ऑफ ऑनर आवश्यक असते. घरात कोड ऑफ ऑनर असतो की नाही? असतो ना. घरातली पण एक सिस्टीम आहे. आता याचा आणि पैशाचा काय संबंध आहे? नाही, काही नाही. पण याच्यामुळेच पैसा येतो. करेक्ट. कष्ट केल्याने पैसा येत नाही, याच्यामुळेच पैसा. प्रोडक्ट आहे ना, हे मला वाटतं हे भारी आहे, पण तुम्हाला नाही वाटत हे भारी आहे. हे माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. करेक्ट. मी जर धंदा चालू केला आणि मी जर एखादा प्रोडक्ट इन्व्हेंट केला, भारी केला, मार्केटमध्ये मी जाताना तुम्हाला काय लागणार आहे याच्यापेक्षा माझा प्रोडक्ट भारी आहे बरं का, घ्या असं म्हणून चाललं, तुम्ही घेणार आहे का? अजिबात नाही. काय संबंधच नाही ना. तर यू नीड टू क्रिएट अ राईट कॉन्टेक्स्ट. तुम्हाला काय पाहिजे? धंदा जर खरोखर नेक्स्ट लेवलला जायचं असेल तर माझा प्रोडक्ट तुम्हाला सूट होतो का नाही होतो? आता असे कित्येक उदाहरणं आहेत बरं का. एक असं बिझनेसमन माझं आमच्या कम्युनिटीमध्ये, तर मी क्लायंट असं म्हणत नाही नॉर्मली, ठीक आहे, कम्युनिटीमध्ये, याचा टर्नओव्हर 50 कोटी एका बिझनेसमनचा. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, डुईंग गुड, खूप वर्षापासून आहे. आणि असंच मग आमच्या त्या 10X अकॅडमीमध्ये बोलता बोलता ते सुद्धा यार किती वर्ष झाले इथंच खेळतोय, काय कळतच नाही राव, किती प्रयत्न करतो, स्वप्न तर मोठी आहेत की पुढच्या वर्षी मला 2-3 वर्षामध्ये IPOला जायचं, असं करायचं असं करायचं. मग जेव्हा आम्ही ॲक्च्युअली विचार करायला लागलो ना, त्यावेळी लक्षात आलं की अरे तुला जर 50पासून 100 करायचं असेल तर याच आजपर्यंत ज्या काही गोष्टी करत आलेल्या आहेस त्याच गोष्टी केल्या तर तसाच रिझल्ट येणार ना. बरोबर. मग काय ते वेगळं करायला पाहिजे. अरे एवढं सगळं करतोय ना, किती कष्ट करतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, टीम एक्सपान्शन केली, अमुक केलं तमुक केलं. पण रिअल प्रॉब्लेम वॉज की त्यांची जी सेलची टीम आहे ना, दॅट वॉज व्हेरी मच सॅटिस्फाईड. हा चाललंय ना व्यवस्थित, कशाला मजा करायची. तर तिथंच तो फायर नव्हता.
हो, मग तिथं फायर नाही आहे. किती जरी छान, आता शेवटी 50 कोटीचा टर्नओव्हरमध्ये एव्हरीबडी वॉज हॅपी, राईट? करेक्ट. फार एवढे डेट्स पण नव्हते, सगळं छान होतं. मग जेव्हा मी रिअलाइज की कॉन्टेक्स्टमध्ये बदल करणं आवश्यक आहे, मग जे खूपच लिथार्जिक सेल्समन होते, वी शिफ्टेड देम टू समबडी एल्स. नवीन लोक आणले, नवीन अग्रेसिव्ह सेल्स मॅनेजर घेतला ना. वेन ही कम्स फ्रॉम आउटसाइड, असं का होतं की सीईओ बाहेर नाही येतो? इंटरनल प्रोफेशन पण होऊ शकतं ना, पण बाहेरचा माणूस आहे ना, तो वेगळ्या अँगलने विचार करत असतो. बरोबर. अशा पद्धतीने मग यू नीड टू अंडरस्टँड युअर कॉन्टेक्स्ट. मला आत्ता काय करायचं आहे याच्यावरती ते काम करणं खूप महत्त्वाचं. हे सगळं मी फायनान्शियल फिटनेसमध्ये शिकवतो. अरे प्रॅक्टिकॅलिटीमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला सकाळ दुपार संध्याकाळ रात्र 24 तास 365 दिवस हे करायलाच लागतात. पण 365 दिवस म्हणजे आमरण आपण जोपर्यंत या पृथ्वीतलावर जिवंत आहे ना, तोपर्यंत आपला एक शॅडो बरोबर असतो नेहमी. त्याला आपण म्हणतो रेझिस्टन्स. हो, बरं. रेझिस्टन्स किल्स यू. कारण रेझिस्टन्स ही अशी घटना आहे ती तुम्हाला नेहमीच प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करते. थोडं आणखी विस्कटून सांगा ना. अजून जर विस्कटायचं असेल तर प्रत्येक वेळेस तुमच्या डोक्यात एक विचार आला ना की त्याचा ताबडतोब एक शॅडो पण तयार असतो. करेक्ट. कम्प्लीट दुसरं भिन्न टोकाची. हां, शॅडो पण तयार असतो. म्हणजे हे असलं डेंजर आहे ना, आत्ता इथं आहे तर उद्या आपण अमेरिकेत आहे, नाही दुसऱ्या क्षणाला अमेरिकेत आहे, दुसऱ्या क्षणाला आहे. परत इकडे आहे आपण. बरोबर ना? तसंच 50 कोटी करायचं, 50-100 कोटी करायचं ना, मग तोच माणूस म्हणायचा की अरे यार 100 कोटी करायचं आहे, ठीक आहे, पण बघू प्लॅन करू आपण 75चा प्लॅन करू. आता हे कोण बोलायला लागलंय? तो माणूस बोलतो का त्याची जाम इच्छा आहे त्याची की मी 100 कोटी करायचं आहे, पण त्याचा रेजिस्टन्स बोलायला लागला, ते शॅडो बोलायला लागले ना त्याशी. कुणाशी बोलते ती? त्याची स्वतःशीच बोलते ना. शॅडो कुणाशी बोलणार? रेजिस्टन्स त्याच्याशीच बोलणार ना. आणि रेजिस्टन्स हा जो आहे ना, हा तुम्हाला जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जात नाही ना, तोपर्यंत शांत बसत नाही. माइंड ऑलवेज ट्राय टू प्रोटेक्ट हिज मालिक, दॅट्स इट. इथं रेजिस्टन्स क्रिएट झाला ना, तो नेहमीच तुम्हाला म्हणता अरे तुझी अवकात 50 कोटीची, तू इथंच थांब, जास्ती गडबड करू नको, नाहीतर तुला या गोष्टींचा प्रॉब्लेम होऊ शकेल. तुला बँक पैसे देणार नाही, टीम जर काय असं झालं तर उलटं झालं तर काय होईल, अशा अनेक गोष्टी विचारतात ना. हँग ऑन. हा आता तुम्ही बोलता 50 कोटीचं उदाहरण दिलं. मी असं म्हणतो की 50 कोटी खूपच मोठे आहेत. आपले प्रेक्षक, आपले जे नोकरदार मंडळी आहेत, ही सगळे आपण असं गृहीत धरून धरू की घरी साधारण वर्षाला 50 लाख रुपये येत असतील वर्षाचा, किंवा 25-50 लाख रुपये येतात. उद्योजक पण असे पकडूया की ज्यांचं इयरली जो इन्कम 1 कोटी वगैरे असेल. हाच नेम इथं पण लागू होतो 100%. करेक्ट. 1 कोटीचं 5 कोटी करायचं तर हा 1 कोटी 1.5 कोटी करायचं आहे. हां. आता बघा नोकरदार मंडळी, मगाशी एक उदाहरण सांगितलं ना की किती लोकांना व्यवसाय करायचा आहे. 70-80% लोकांना इच्छा भरपूर आहे, मला करायचं आहे, स्वतःचं काय तर करायचं आहे, बॉसचा कंटाळा आलाय, ट्रॅव्हलिंगचा कंटाळा आलाय मला. पण जेव्हा ऍक्च्युअली करायची वेळ येते ना, तर कोण आडवं येतं? शॅडो, रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स तुमच्या जोपर्यंत मरत नाही ना, तोपर्यंत रेजिस्टर तुमचा पिक्चर मारायचं कसं? काय नाही, त्याच्या अगेन्स्ट मगाशी सांगितलं ऍक्टिव्हिटी करून. ऑब्व्हियसली कुठला एखादा थॉट आला ना, विचार आला सपोज की से मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, लेट्स टेक, किंवा डॉक्टर आहे फॉर एक्झाम्पल, कुणी असो, त्याची खूप इच्छा आहे की नाही मला माझं स्वतःचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल टाकायचं. आता छान चाललंय, म्हणजे व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पेशंट्स येतात, पैशाची कमी नाही आहे, खूप बिझी पण आहे. पण मल्टी स्पेशालिटी टाकणं एक जंप आहे ना. ॲब्सोल्युटली. खूप वर्षापासून विचार करतो ना, त्याला ते होतच नाही. आता होतच नाही म्हणजे काय, ज्या वेळेस असे विचार येतात ना, तरी त्या डॉक्टरच्या मनामध्ये अनेक इच्छा, अरे आपल्याला मग ते बाकीचे डॉक्टर्स मिळतील का, मग ते चांगले होतील का, चांगले मिळतील का आपल्याला, त्यावेळी पैसा कुठून रेज करायचा, एवढा पैसा रेज केला, अजून जर 50 बेडचं हॉस्पिटल टाकलं तर मग त्या केसमध्ये ते चालेल का, अशा अनेक गोष्टी आहेत. करेक्ट. हो, पण चूक काय? चूक काय नाही ना, पण तुम्ही जर करत नाही, अनालिसिस करत बसला तर पॅरालिसिस होतं ना. तुम्हाला 50 बेडचं हॉस्पिटल एका रात्रीत करणार आहे का तुम्ही? यू नीड टू स्टार्ट समवेअर ना. करेक्ट. एक उदाहरण घेतो मी, माउंटेनर सारखं तिकडेच जातो. जर पुढच्या वर्षी आपण 2026 मध्ये आहे, पुढच्या वर्षी जर आपण ठरवलं की आपण चला सगळ्यांनी म्हणून एव्हरेस्ट क्लाइंब करायचं आहे, माउंट एव्हरेस्ट, काय काय करायला लागतं? मग सगळे लोक अनालिसिस, मग एवढे गेअर्स लागतील, एवढं त्याला रॉयल्टी लागेल, तिथं जाऊन 3 महिने राहायला लागेल. म्हणजे राईट फ्रॉम जानेवारी यू स्टार्ट लिव्हिंग इन EBC, राईट, एव्हरेज बेस काम 2 वेळा खाली वरती करावं लागतं, आयलँड पिक करावं लागतो. अँड देन यू माइट गेट अ विंडो ऑफ फर्स्ट 7 to 14 ऑफ मे ऑर 21st ऑफ मे, 2च विंडो असतात वर्षातून एव्हरेस्टला चढायला, राईट. आता ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये
आपण आत्ताच भरपूर कॅल्क्युलेशन केले आणि म्हटलं अरे एवढे पैसे लागतात 45 लाख 50 डोंगर चढायला. आणि मग 99.99% मी फिजल आउट आणि जाऊ दे मरू दे. मग आता हे अचीव्ह कसं करायचं. आता माउंट एव्हरेस्ट चढायचं असेल तर सगळ्यात पहिलं काय पाहिजे, फिटनेस. बरोबर ना. अख्ख्या त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिला पार्ट कुठला असेल तर उद्या सकाळी शूज घालायचे आणि चालायला जायचं. करेक्ट. तरच पुढची पायरी, तरच पुढची पायरी, तरच पुढची पायरी. काय सगळ्याच गोष्टी अनालिसिस करत बसलं ना की मग 100% मगापासून 4 वेळा म्हटलं पॅरालिसिस होतो. कारण विचार करण्याची क्षमता संपून जाते. बरोबर आहे, मला तुमचं पटतंय. पण सर्वसाधारणपणे मध्यम जो उद्योजक असतो किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा उद्योजक किंवा जे आपली मंडळी असतात ते कुठं अडकतात. करायची इच्छा असते, भांडवल असतं माझ्याकडे, मला मोठं व्हायचं त्यासाठी टाकायला लागणारा पैसा माझ्याकडे आहे. पण जसं तुम्ही म्हणालात, जो शॅडो माझ्याबरोबर आहे ती म्हणते की हे नाही झालं तर. आता हे झालं, करायची इच्छा असते, झालं तर वेल अँड गुड, सुरू पण करतो आपण. पण समजा नाही झालं तर त्याचा बॅकलॅश माझ्या आणि माझ्या कुटुंब, माझ्या सगळ्या सर्कलवर त्याची बॅकलॅश येते. मग ती कशी सोसायची, ती कोण, इथं भीती असते ना सगळी. हो, पण तुम्ही जर सिस्टीम क्रिएट केली ना, सिस्टीम जर क्रिएट केली तर ह्याचे होण्याचे चान्सेस फार कमी असतात ना. जे खरोखर मोठे उद्योजक आहेत ना, यांच्याकडून शिकलं पाहिजे. यांचं पर्सनल लाईफ आणि बिझनेसचं लाईफ दोन्ही पूर्ण वेगळं असतं. हे सगळे लोक कर्जावरती जगतात. अच्छा, पटतं का तुम्हाला. कारण हे कर्जाला ना अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं आहे त्यांना. आता एवढे सगळे मोठे उद्योजक, भारतातले टॉपमोस्ट उद्योजक, करोडो अब्जो रुपयाचा टर्नओव्हर आहे, तरीसुद्धा दरवर्षी ते 10-10 हजार कोटीचं का घेतात. कारण त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे. ते पैसे आल्यानंतर त्याच्या युटिलाइज करून त्याच्यातून ते पैसे कमवत असतात. यांचे ट्रस्ट आहेत. हे गाड्या, घोड्या, बंगल्या सगळे तिकडनंच येतात. त्यांचं स्वतःचं काय असतं. म्हणजे असं मी खूप जगातले जे भारी भारी उद्योजक आहेत ना, त्यांच्याशी मी बोललोय पण. म्हणजे रॉबर्ट कियोसाकी असेल, असे बरेच लोक आहेत की ज्यांच्याशी माझं पर्सनल कनेक्ट आहे. तर हे जे लोक आहेत ना, हे लोक नेहमी त्यांचं पर्सनल लाईफ आणि उद्योजक लाईफ हे पूर्णपणे वेगळं आहे. बरं, पूर्णपणे वेगळं आहे. यांची अख्खी लाईफस्टाईल आहे ना, ह्या त्या उद्योजकावर चालते. स्वतःच्या याच्यामध्ये काहीच चालत नाही. म्हणजे अगदी सर्वसामान्य उद्योजकासाठी मी एक प्रश्न विचारतो. एखाद्या व्यक्तीने जर 1 लाख रुपयाचं कर्ज काढलं, बरं, आणि त्याला 12% व्याज द्यायचं आहे बँकेला, किंवा CC 1 लाख रुपयाची आहे, बँकेला त्याला 12% द्यायचं आहे. 1 लाखावरती मी ॲज अ उद्योजक ते पैसे 2, 3, 4 वेळा रोटेट केले. वर्षाकाठी त्या 1 लाख रुपयावरून मी 1,20,000 रुपयाचा माझा टर्नओव्हर केला. बरं, पैकी 1,12,000 मला बँकेला द्यायचे आहेत किंवा तुमच्याकडनं घेतले तुम्हाला द्यायचे आहेत. माझा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे माझा, सांगा मला. प्रॅक्टिकल मला मिळालेले 20 आहेत ना. मला त्याच्यातला फायदा काय झाला. जो वर्षभर काठी 8, तुमचे 1 लाख मी वापरले. होय, तुम्हाला मी 1,12,000 परत दिले. 8,000 मिळाले. 8,000. माझा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पर्सेंटेज किती झालं. शून्य गुंतवणूकवरती मी 8,000 रुपये मिळवले. बरोबर, किती झाले ते सांगा ना, किती झाले. इन्फायनाईट ROI झाला तो. कुठली गोष्ट आपण शून्याने डिवाइड केलं काय असतं का त्याचं. 0/12 काय असतं का. इन्फायनाईट आहे ते. कारण अशा पद्धतीने बहुतांश उद्योजक काम करतात. पैसा कमवायला पैशाची आवश्यकता नाही, स्ट्रॉंग पॉवरफुल माइंडसेटची आवश्यकता आहे. कर्ज हे डबल एज स्वॉर्ड आहे, दुधारी तलवार आहे. बरोबर. कर्ज काढून मी जर लग्न केलं तर पार वाट लागते. कर्ज काढून हनीमूनला गेला, कर्ज काढून मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या तर पार वाट लागतं. ते कर्ज काढून त्याला वापरून जर जास्ती पैसे कमवले, त्याचं गुड डेट फॉर यू, राईट. करेक्ट. कीप ऑन गेटिंग गुड डेट. पण ते मॅनेज करण्याची ताकद आहे का माझ्याकडे. नाही. कित्येक बिझनेसमन आहे त्यांची CC नेहमीच फुल असते. CC म्हणजे काय, कॅश क्रेडिट, राईट. बरोबर. बँक थोडं तुमचं सगळ्या गोष्टी झाल्या ना की बँक लगेच येते, अरे तुमचा व्यवहार किती भारी आहे, घ्या ना अजून 1 कोटी तुम्हाला. मग ते 1 कोटी मी कशासाठी घेतो की नाही पुढच्या महिन्यात मला लागू शकतात. मग कालांतराने ते 1 कोटी पण मी खर्च करून टाकतो. पण ऍक्च्युली माझे पैसे मार्केटमध्ये आहेत ना, किंवा आलेले पैसे मी कुठे डायव्हर्ट केलेत. म्हणजे जर 2 कोटीची CC असेल माझी, तर पहिला मला 24 लाख बँकेसाठी कमवायचे, तर मग पुढचा 1 रुपया माझा आहे. बरोबर. बँक सोडणार आहे का. अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे
कशाच्या अगेन्स्टमध्ये बोलणं हा विषय नाही, पण ही माझेच पैसे, मीच कमवलेले पैसे मी दुसऱ्यांना देतो ना. मग इथं मानसिकता कशी असायला पाहिजे, माझे मार्केटमधले जे पैसे आहेत हे मला पैसे रिकवर करायला लागेल. तर मी जर बँकेला 12% व्याज देतो किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला 12% देतोय आणि माझे 1 कोटीचं बाजारात 1 महिना राहिले तर 1% माझा लॉस आहे ना तो. बरोबर. पण विचार करण्यापत आपली मानसिकता प्रगल्भ आहे का तेवढी? इट्स ऑल अबाउट सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. धंदा नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं आहे, मग करायला काय लागेल? लोक म्हणतात की नाही मला पैसे पाहिजेत, मार्केट करायचं आहे, अमुक. अरे कित्येक गोष्टी समोर आहेत की ज्या गोष्टींना घेऊन तुम्ही आत्ताच्या एक्झिस्टिंग धंद्यामध्ये एक्झिस्टिंग लोकांना घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस डबल करू शकता. फक्त व्हिज्युअलायझेशन आणि विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. दिस इज ऑल अबाउट सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस, म्हणून आम्ही फायनान्शियल फिटनेस म्हणतो. आता हा जो फिटनेस आहे, फायनान्शियल फिटनेस, ह्याचे किती प्रकार असतात? हा कसा असतो? नाही, हे फक्त मी दिलेलं नाव आहे. बरं. म्हणजे असं त्याला काय असं ते प्रकार असं काही नाही आहे. बरं. पण मग मला थोडक्यात सांगा, इथं स्ट्रॉंग असण्यासाठी इकॉनॉमिकली आपल्याला वेल बिहेव्ड असणं आवश्यक आहे किंवा आपल्याला आपला बिझनेस मोठा करायचा आहे, पण इथून स्ट्रॉंग होण्यासाठी काय मुद्दे वापरले पाहिजेत, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, काय गोष्टी केल्या पाहिजेत? देर इज नो स्पेसिफिक मुद्दे as such. बरं. पण इथं स्ट्रॉंग राहण्यासाठी सपोज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की प्रत्येक व्यक्तीने स्वतःशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तर मला इथे जर आता मला कळतंय बरं का की दर महिन्याला पैसे आले की माझेच एक 25,000 रुपये अशा ठिकाणी जातात की जे गेले नाही पाहिजेत. पण मला सांगा, हे ठरवणार कोण? ऑफकोर्स स्वतः. मलाच ठरवलं पाहिजे. पण हे स्वतः ठरवणार त्याच्या आधी स्वतः विचार पण केला पाहिजे ना. आता मला एक्सपान्शन करायचं आहे, मी करू शकतो पण करत नाही, पण ठरवणार कोण? पण म्हटलं ना की या जगामध्ये तुम्हाला कोणीच बदलू शकत नाही. एकमेव व्यक्ती आहे जो तुम्हाला बदलू शकतो ते म्हणजे तुम्ही. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही, मग म्हणतो पालत्या गडावर पाणी, किती म्हटलं ना तर काय ऐकतच नाही. पण त्यांनी ठरवलंच नाही तो ऐकणारच नाही ना. आता याचा आणि पैशाचा काय संबंध आहे, याचा आणि आर्थिक यशाचा काय संबंध आहे? प्रत्येक ठिकाणी हेच आहे ना. मी एखाद्या वेळेस नेहमीच माझं प्रोक्रास्टेशनचा मोड असतो. म्हणजे काय, आज निकाल दाखवेंगे, परवा बघू, नंतर बघू. आणि प्रत्येक गोष्ट मी प्रोक्रास्टिनेट करत गेलो तर मला जर धंदा नेक्स्टला जायचा असेल तर मग ती सवय कोणाला बदलायची? याचा आणि तुमचं कितीही प्रोडक्ट भारी आहे काय संबंध आहे का? बरं. तुम्ही इतक्या लोकांची बोलता, शिबिरे घेता, लोकांना ब्रेनस्टॉर्म पण करता त्यांचं. मला अशी काही उदाहरणं केस स्टडीज सांगू शकाल का की जी एखादी व्यक्ती, मग ती मे बी नोकरदार असेल आणि एखादी उद्योजक असेल, आली अशा पद्धतीनं आणि तिच्यात काय बदल झाले आणि ती कशी पुढे गेली? ओके, 1-2-3 उदाहरण देईन तुम्हाला. 2016-17ची गोष्ट आहे. फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह माझा वर्कशॉप असतो 2 दिवसाचा. त्या वर्कशॉपमध्ये नाशिकहून एक रिटायर्ड जनरल मॅनेजर आले होते, IITचा ग्रॅज्युएट. एका स्पेसिफिक प्रोसेसमध्ये त्याची प्रचंड मास्टरी होती, अख्ख्या मार्केटमध्ये नाव होतं. आता पहिल्या दिवशी आला, हाफ डेपर्यंत. आता आम्ही नेहमी म्हणतो किंवा फायनान्शियल फिटनेस इज नॉट अबाउट इन्व्हेस्टिंग, इट्स ऑल अबाउट सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. दुपारी आला, म्हटलं का अहो सर याच्यामध्ये काय माझ्यासाठी काय आहे? म्हटलं सर तुम्ही कशासाठी आलात? म्हटलं आता मी रिटायर होणार आहे, माझ्याकडे पैसे आलेले आहेत, पण तसं नियोजन कसं करायचं, कुठं गुंतवायचे त्याच्याबद्दल. म्हटलं याच्याबद्दल आपण काही सांगत नाही आहे. नाराज झाला माणूस. म्हटलं सर आता इथं पण आलेलाच आहे, वेळ काढलेलाच आहे, पैसे पण भरलेले आहेत, राईट? आपण पण हॉटेलला पैसे भर, अटेंड करा. आणि अटेंड, सिन्सिअरली अटेंडेड. जाताना मला म्हटलं फक्त की सर तुम्हाला उद्या संध्याकाळी फोन करतो. समथिंग वॉज गोईंग इन हिज माइंड. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन केला, म्हटलं सर मी माझी एक प्रोप्रायटर कंपनी स्थापन केली. बरं. म्हटलं व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण का केली? म्हटलं मी रिटायर झाऊन आता 6-7-8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये आजूबाजूच्या पंचकृषीतले जेवढे लोकांना माहिती आहे ना की मला हे ज्ञान माहिती आहे ते माझ्याकडे येत आहेत. आणि मी आरामात, म्हणजे त्यांना काहीही चार्ज न करता मी घेतो. कारण म्हणतात अहो पैसे भरपूर झाले, आता काय करायचे पैसे, एवढे पैसे येणार आहेत. पण नंतर म्हटलं हेच माझ्यावरती चढायला लागले. अरे म्हटलं तुम्ही वेळ पण देत नाही सर, सांगितलं वेळेत करत नाही. मला ते लक्षात आलं काल. म्हटलं माझी किंमत मीच केली पाहिजे. कोड ऑफ कंडक्ट तुमचा, कोड ऑफ ऑनर माझा, कोड ऑफ ऑनर, माझे रूल्स मीच डिफाईन केले पाहिजेत. मी आज सांगून टाकलं सगळ्यांना, म्हटले की माझी कंपनी आहे, माझे ऑलरेडी चार्जेस आहेत काय, आणि असं असेल तरच या.
त्याचे रूल्स, एथिक्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल त्यांनी कॉन्टेक्स्टला टाईट करून टाकलं. बरं. 6 महिन्यानं पुन्हा फोन आला. म्हटलं सर, पूर्वी 1 महिना काम करून जेवढे पैसे येत होते ना, आज महिन्यातले 8 दिवस काम करून पूर्वीपेक्षा 5 पट पैसे यायला लागले. ही मानसिकता. नॉर्मल मानसिकता काय असते, हा रिटायर झालो आता काय आराम करू, टी व्ही बघू, पिक्चर बघू, फिरायला जाऊ. अशा लोकांचं लाईफ त्याच्यानंतर फक्त 4-5 वर्षच असतं, कारण बुद्धी काम करणंच बंद करतोय. किती मोठा बदल आहे ना. जी व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये जे काही शिकलेलं आहे ते फक्त आता मी रिटायर झालो म्हणून अप्पलपोटीसारखं सगळं बंद करायचं, इट्स व्हेरी नॉट गुड, राईट? ॲब्सोल्युटली नॉट गुड. अशा अनेक गोष्टी आहेत. स्केल करत असताना विचार खूप महत्त्वाचे. बरं. आता पुन्हा पुन्हा तेच सांगतो, फायनान्शियल फिटनेसमध्ये पैसा येणार कसा? अरे याच्यामुळेच पैसा येणार, कारण फक्त कष्ट केल्याने पैसा येणार नाही ना. ब्रिजवरती काम करणार माणूस. याच्यामध्ये मला तुमचा मुद्दे कळले. स्ट्रेस हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर असतो या सगळ्यामध्ये, की जो हा डिफाईन करता येत नाही आणि ज्याचा त्याचा असतो. आपण जेव्हा पैसे नकोत, आपण जेव्हा आपली कंपनी मोठी करायची असते आपल्याला, किंवा आपल्याला पुढच्या स्केलला जायचं असतं, आपण जास्त काम करायला लागतो, बुद्धीने जास्त काम करायला लागतो, स्ट्रॅटेजी आखतो, सगळं करतो. आणि तिथं जात असताना स्ट्रेस हा एक प्रकार आलेला असतो. आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्या लेवलला पोचता तेव्हा तुमची कंपनी 1 कोटीवरनं 2 कोटीवर गेलेली असते, पण ती जेव्हा जाते तेव्हा ऑलरेडी स्ट्रेस पण वाढलेला असतो, सगळंच वाढलेलं असतं. स्ट्रेस का वाढतो? हे कसं मॅनेज करायचं? स्ट्रेस का वाढतो? स्ट्रेस वाढतो जेव्हा तुमच्याकडे डिसिजन फटीक असतो. बरं. व्हेरी स्पेसिफिक. बरं. आता सपोज तुम्ही आता उद्योजकाचं बोललात ना, ते जाऊ दे. आता सामान्य माणसाच्या आयुष्यातली एखादी घटना घेऊ आपण. बरं. 3 महिन्यानंतर त्याला एखाद्या गोष्टीला फेस करायचं आहे, आणि आय नो इट की 3 महिन्यानंतर मला ते फेस करायचं आहे. पण मी काय केलं पाहिजे? तिची कुठली गोष्ट फेस करायची त्या दृष्टीने आत्तापासून मला तयारी करायला लागेल. पण लोक काय करतात, नंतर बघू तेव्हाच तेव्हा, म्हणून स्ट्रेस येतो. गॉट इट? इट्स अ प्रोसेस. एव्हरी सक्सेस इन लाईफ हॅज अ प्रोसेस. लोक प्रोसेसकडे जात नाहीत. कुठलाही क्रिकेटर अचानक फर्स्ट टेस्टमध्येच सेंचुरी मारतो, एका रात्री देतो का तो? नाही. इट्स बीन टॉइल्ड फॉर सो मेनी इयर्स. तो असं असतं का की नाही मी अचानक आलो आणि अचानक सेंचुरी मारली? नाही. इट्स अ प्रोसेस. प्रत्येक जे दिसतं ना त्याला प्रोसेस आहे. प्रोसेसशिवाय जगामध्ये काहीच नाही. पण प्रोसेसच फॉलो करत जात नाही, कारण प्रोसेस फॉलो करण्याची मानसिकताच बिल्ड झालेली नाही. पण ती बिल्ड व्हायला काय करायला लागतं? बिल्ड व्हायला ना, हा सायन्सचा डबा आहे ना, या डब्यामध्ये आपल्यासाठी, माझ्यासाठी काय आहे ते माझंच आहे ना. मी पैशाबद्दल नकारात्मक विचार करतोय का सकारात्मक विचार करतो? माझ्या हॅबिट्स चांगल्या आहेत का नाही आहेत? मी प्रोक्रॅस्टिनेशन करतो का नाही करतो? मी हा प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन आलो किंवा हा ग्लास मार्केटमध्ये घेऊन आलो, हा चालणार का नाही? मला मस्त वाटतंय की माझा जगातला प्रोडक्ट भारी आहे, पण समोर चालणार का नाही चालणार याचा अभ्यास कोण करणार? प्रॉब्लेम कुठे आहे? लहानपणापासून काय झालं, आपण 40-50 लोकांचा आपला क्लास. या 40-50 लोकांच्या क्लासमध्ये शिक्षकांनी प्रश्न विचारला, सुधीर टेल मी व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया? म्हणजे बँगलोर मॅडम. हसला ना तुम्ही? वर्गात काय झालं असेल समजू शकता, बरोबर ना? आता वर्गामध्ये मी चुकीचं उत्तर दिलं म्हणून सगळे हसले, पण आपलं जीवन तिथं थांबत नाही ना, आपलं पनिशमेंट मिळते. टीचर म्हणते की बँगलोर इज नॉट अ कॅपिटल ऑफ इंडिया, दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. बघा सगळीकडे असं असतं. असं म्हणत नाहीत की दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, असं लिहायला सांगत नाहीत. बँगलोर इज नॉट कॅपिटल ऑफ इंडिया, दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. म्हणजे का आपण पहिल्यांदा नेहमी हा विचार करतो की यायला जे नाही आहे ते पहिल्यांदा आहे. लहानपणापासून आपल्या मुलांना पण बघा आता असंच असतं. याच्यामुळे काय होतं, पुढचा प्रश्न ज्या वेळेस विचारायची वेळ असते ना, त्या वेळेस प्रत्येकजण लपून बसतो. मानसिकता आहे. आता पुढचा प्रश्न, शाळेपासून आत्तापर्यंत आपल्याला नेहमीच शिक्षकांनीच प्रश्न विचारायचे असा अधोरेखित नियम आहे. आपण प्रश्न विचारला तर 3 इडियट्समध्ये काय होतं माहिती आहे ना, राईट? आपण प्रश्न विचारला चालत नाही. आणि हीच सायकॉलॉजी घेऊन आपण मोठे व्हायला लागतो. परीक्षा येते, परीक्षेमध्ये शिक्षक म्हणतो तुला जे येतंय तेवढंच लिहायचं, कॉपी करायची नाही. गुड, त्यावेळेपुरतं मार्क मिळवण्यापुरतेच कोड. पण असं आपण किती
नाही म्हटलं तरी 16 वर्ष, 16 वर्षातले 4 एक्झाम्स, राईट, कमीत कमी. सोचो 100 एक्झाम दिले असतात, प्रत्येकी आपल्याला सांगितलं असतं की कॉपी करायची नाही. नंतर आपण रिअल वर्ल्डमध्ये जातो. बरोबर. रिअल वर्ल्डमध्ये गेल्यानंतर प्रश्न विचारायची सवय असते का आपल्याला? ते मारूच टाकलेली असते त्याला. मग आपल्याला नाही ना, आपण प्रश्न विचारायच्या भानगडीच पडत नाही. मग जर प्रश्नच विचारले नाही तर माझा धंदा चांगला चाललाय नाही चाललाय हे कळणार कसं? मला जे वाटते तेच भारी म्हणून आपण पुढे जातो. मेन प्रॉब्लेम. करेक्ट आहे. आता सगळ्यात पुढची गोष्ट काय होते की जग असं चालत नाही, निसर्ग असा चालत. निसर्गाचे नियम हे कोऑपरेशनचे आहेत. कुठलेही बघा कोऑपरेशनचे आहेत. आताच काही दिवसापूर्वी मी एक असं पिक्चर बघितलं. एक मधमाशी आहे, मोठी मधमाशी आहे, आणि त्या मधमाशीच्या पोटामध्ये आपण सगळे आहे. बरं. सगळेजण आहेत त्याच्यामध्ये. असं काय मी शोधायचा प्रयत्न केला, काय नाही आहे. जेवढे जिवंत गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या मधमाशी पोटामध्ये आहेत. कोऑपरेशन. मधमाशीने जर मध काढलं नाही ना तर क्रॉस पॉलिनेशन होणार आहे का? नाही. म्हणजे मधमाशी संपली तर अख्खं जग संपेल. Correct. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लाईफ इज ऑल अबाउट कोऑपरेशन. निसर्ग नेहमी विन विन बिझनेस मॉडेलवरती चालतो. अच्छा. विन विन. कारण निसर्गातली कुठली एकही गोष्ट अशी नाही आहे की ज्याच्यामुळं दुसऱ्याचं नुकसान होतं. होतं का? बरोबर. नाही. पण आपल्याला काय शिकवलंय? कॉपी करायचं नाही. ठीक आहे, परीक्षेपुरतं ठीक होतं, पण पुढे गेल्यानंतर सुद्धा ना आपण मी तुमच्याशी कोऑपरेशन बरोबर. करायच्या लाज भानगडीत पडत वाटते. नाही. नाही, नको. ते लाज अपमान वाटतो. वाटतो. हा एक भाग झाला. की हां. लाज वाटते हा एक भाग झाला. पुढचा भाग असा आहे की मला तुम्ही काय म्हणाल याचा मोठा प्रॉब्लेम आहे ना. ह्याला तुमचं कसं घ्यायचं? म्हणजे आय ऑलवेज से की नाही मलाच मोठं व्हायचं आहे. वेन इट इज अ विन लूज गेम ना, इट्स अ बिग झिरो सम गेम. याचं कोणी जिंकत नाही. जेव्हा विन विन गेम असतात सगळे जिंकतात. आणि लहानपणापासून सांगितलंच नाही ते या तुम्हाला करायला पाहिजे. आता याचा आणि पैशाचा काय संबंध आहे ना? तुम्ही जर कोऑपरेशन जर केलं तरच सगळे मोठे होतील ना, नाहीतर कसं मोठे होणार? करेक्ट. मला सांगा, मी धंदा काढलाय, मी दुकान टाकलेलं आहे. धंदा अनेक प्रकारचे असू शकतात ना. मेडिकलचं शॉप टाकलंय, ग्रॉसरी टाकलंय, कपड्याचं दुकान टाकलंय, खानावर टाकलंय. या सगळ्या गोष्टींमध्ये हे नियम लागतात की नाही लागतात? याचा आणि तुमची डिश भारी असल्याचा काय संबंध आहे? याचा तुमचा प्रॉडक्ट भारी असणार की नसण्याचा काय संबंध? हो आहे ना. प्रॉडक्ट इज प्रोडक्ट, दॅट्स अ मटेरियलिस्टिक थिंग. पण ते चालवण्यासाठी लागणार जी मानसिकता आहे दॅट्स अ फायनान्शियल फिटनेस. बरं, या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन हा फॅक्टर कुठे घेता तुम्ही? कॉम्पिटिशन फक्त माझ्या मते जिथं स्पोर्ट्स आहे ना, स्पोर्ट्स म्हणजे खेळ, म्हणजे क्रिकेट मॅच असेल, फुटबॉलची मॅच असेल, काय असेल, तिथेच फक्त ना तो 1 नंबर 2 नंबर असायला पाहिजे. बाकी सगळीकडं कोऑपरेशन असायला पाहिजे. देयर इज नो कॉम्पिटिशन इन दिस वर्ल्ड. मी छातीत ठोकपणे सांगतो की भारताचं मार्केट एवढं मोठं आहे की मी माझी स्वतःच्या निशवरती काम केल्यानंतर मला कुणाशी कॉम्पीट करायचीच गरज नाही आहे. कुणाशीच कॉम्पीट करायची गरज नाही मला. म्हणतो ना की जर मला स्वतःला ग्रो व्हायचं असेल तर पहिला माझ्याशी कॉम्पिटिशन मला करायची आहे. नाही, मागच्या वेळी 9.25 होतं, काही 9.24 कसं करायचं, 23 कसं करायचं. त्यावेळेस तर सुरुवातीला आपण बोललो ना की मग स्वतःवरती काम करायला चालू करतो. मग ॲनालिसिस, मग अवेअरनेस. मग आपण विचार करतो यार 9.25 ठिकाणी 9.10 करायचं असेल तर मी त्या दिवशी काय खाल्लं होतं. पण ही तुमची थेअरी झाली, तुमचा बिलीफ झाला. आय अंडरस्टूड, आय रिस्पेक्ट. पण आत्ता समाजामध्ये असं चालत नाही ना. सगळं कॉम्पिटिशनवर चालू आहे. म्हणून 2 कंपन्यांमधली कॉम्पिटिशन, 2 एम्प्लॉयमधली कॉम्पिटिशन, 2 उद्योजकांमधली कॉम्पिटिशन, सगळं कॉम्पिटिशनवर तर चाललंय. म्हणून तर फटीक आहे ना, म्हणून तर स्ट्रेस लेवल आहे ना. हे कॉम्पिटिशन हा ओव्हरऑल सिस्टीमनी केलेला हा काय तर प्रघात म्हणता येईल आपल्याला. कारण मी कॉम्पीट करायला लागलो, असं 2 एम्प्लॉईजमधले कॉम्पिट तुम्ही म्हटलं ना. मी जर कॉम्पीट करायला लागलो मी, तर सगळ्यात मी कुठं काम करतो? एक्सटर्नल वर्ल्डवरती. एक व्यक्ती फायनान्शियली टेन्शनमध्ये आहे, स्ट्रेस आहे, दिसतं मला स्ट्रेस आहे, राईट. प्रत्येक जणाची एक स्वतःची आयडेंटिटी असते इनर वर्ल्डची. आउटर वर्ल्डची आयडेंटिटी कशी असते की मी नोकरी करतो, मी फायनान्शियलमध्ये काम करतो, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, माझा बिझनेस आहे, हे सांगायला असतं. इझी टू टेल, राईट, व्हेरी इझी टू टेल. पण ते सुपरफिशियल आहे ना. फायनान्शियल आज मी स्ट्रेसमध्ये आहे, सुपर वरती आहे ना ते सगळं. मला लगेच दिसतं याला तंगी आहे पैशाची. मग काय करायला पाहिजे? काय तर काम करायला पाहिजे. माझा कोर काय? मी आहे डॉक्टर, मी आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, मी ॲग्रिकल्चरिस्ट, काहीतरी आहे. माझा कोर तो आहे ना. पण
मी विचार न केल्यामुळे माझ्या स्कोअरवरती मला विश्वास नसतो, कारण इतकं वर्ष मी कष्ट केलेले असतात तरी मला तेवढं मिळत नाही. मग आपण विचार करतो नाही काय ते करायला पाहिजे. अचानक कुठल्या सेमिनारला जातो, मग नेटवर्क मार्केटिंग मिळतं, किंवा कोणी तर सांगतो की हा धंदा भारी आहे बरं का, कोण सांगते नाही त्याशी पार्टनरशिप कर, भारी होईल सगळं. अँड वी स्टार्ट वर्किंग ऑन अ न्यू एरिया ऑफ लाईफ. आता करायचं नाही का 100% करायचं, पण त्याला एक सिस्टीम आहे. लेव्हरेजिंगचा कॉन्सेप्ट आहे, सिस्टीम क्रिएशन आहे, लोकांचा ट्रस्टचा कॉन्सेप्ट, तो पार्ट वेगळा आहे पूर्णपणे. पण बहुतांश लोक काय करतात, त्या सिस्टीममध्ये जातात. मला सांगा, तुम्ही सांगा मला की एखादी एक व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती नवीन काहीतरी सुरू केलं, ते चिरंत काळ टिकतं का? नाही. मग काय होतं, मी माझा फायनान्शियल स्ट्रेस बाहेर काढण्यासाठी मी तिकडे गेलो ना. पण मी काय केलं, 6 महिने त्याच्यावरती काम केलं, पैसे लावले, वेळ लावला, बरोबर. प्लस मग फ्रस्ट्रेशन आलं आणि पुन्हा मी बॅक टू स्क्वेअर वन. मग जर मी फायनान्शियल स्ट्रेस आहे हा मला माहिती आहे, अवेअर कोणाला व्हायला पाहिजे? मला कळलं पाहिजे की मला हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. मला कळलं पाहिजे की मला डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे. मला कळलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये हे आजार आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग पुढचा प्रश्न आहे की मग याच्यातून बाहेर कसं पडायचं. पण त्याच्यापेक्षा पॉवरफुल प्रश्न आहे की हा प्रॉब्लेम मला काय, वाय दिस प्रॉब्लेम इज देअर फॉर मी. आणि हा प्रश्न कुणाला विचारणार हो तुम्ही? स्वतःला विचारायला पाहिजे. ऑफकोर्स. पण स्वतःला लोक प्रश्न विचारतात का? नाही. स्वतःला जेव्हा प्रश्न विचारेल ना, अगदी सिंपल साधे गणित, नोकरी करणारा माणूस फायनान्शियल स्ट्रेसमध्ये तो स्वतःला विचारल्यानंतर म्हणाला मला 1 लाख रुपये महिन्याला येतात, तरी तुम्ही स्ट्रेसमध्ये काय? स्वतःला विचारलं मग तो अखेल ना, सांगेल कुठं जातात पैसे माझे. मग त्याला कळेल की अरे 20,000 माझे इथं जातात, ते वाचवणं खूप आवश्यक आहे. म्हणजे काय, यू फर्स्ट क्रिएट वाय आय एम इन टू प्रॉब्लेम राईट नाव, की वाय माय बिझनेस इज नॉट ग्रोईंग, वाय आय एम नॉट हेल्दी, वाय आय एम सो हेल्दी. सक्सेसला पण वाय विचारायचं. वा सक्सेसला पण वाय विचारायचं. हां, मग 100 कोटी यावर्षी केलं, मागच्या वर्षी मी 70 कोटी केलं. व्हॉट इज दॅट गुड आय हॅव डन, वाय हॅव इन्क्रीज माय बिझनेस बाय 30 crore रुपीज. दॅट वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट पॉईंट यू कॅन टेक इट फर्दर, राईट. म्हणजे असं म्हणतात की तुमच्यातला जो काही स्ट्रॉंग पॉईंट आहे तो फाइंड आउट करा आणि त्याच्यावरती काम करायला चालू करा. यू विल मल्टीफोल्ड युअर रिटर्न्स. दुसऱ्यांचं बघून काय करायचं. म्हणजे माझे एक मेंटर आहेत, अतिशय आय रिस्पेक्ट हिम, जगातले टॉपचे मेंटर आहेत ते. ओके. आणि आम्ही दर महिन्याला भेटतो. आणि एक दिवस मी त्यांना म्हटलं, सर मला तुमच्यासारखं नाही बनायचं. तुमच्यासारखं नाही बनायचं. सो 40-50 लोक झूमवरती, एव्हरीबडी सरप्राईज की असं का म्हणाला नाही, नाव मुद्दाम घेत नाही. आणि पण तो हुशार होता माणूस, खूप वर्षापासून मला ओळखतो ना. गुड सुधीर. मग काय करणार म्हटलं, आय वॉन्ट टू बी सुधीर खोत. म्हटलं वाय डू यू वॉन्ट टू बिकम सुधीर खोत. म्हटलं एवरी टाइम आई डू समथिंग वेरी गुड ऑन द स्टेज, ऑफ द स्टेज, आई ऑलवेज सी कि यार उसने ऐसा किया, मैंने ऐसा नहीं किया. आई ऑलवेज इन अ कंपैरिजन मोड, राइट. देन व्हाई डू आई वॉन्ट टू बिकम प्लेयर सिंगर? नो. अँड ही सेड, सुधीर यू आर करेक्ट, बी युअरसेल्फ. या जगामध्ये मी स्वतः ऑथेंटिकेट असणं तरच मला सगळ्या गोष्टी भारी दिसायला लागल्यात. आणि एव्हरी टाइम वेन समबडी इज कॉम्पिटिंग विथ समबडी एल्स, ही ऑलवेज ट्राय टू प्रिटेंड टू बी बिहेव लाईक दॅट पर्टिक्युलर पर्सन, नॉट हू यू आर. आणि यावेळेस काय होतं, माझी खरी ताकद आहे ना तीच मी काम करत नाही. धंद्यामध्ये पण तसंच आहे. करेक्ट. नोकरीमध्ये पण तसंच आहे, जगामध्ये तसंच आहे. तर वेर इज अ कॉम्पिटिशन हिअर? देयर इज नो कॉम्पिटिशन. लिहून घ्या, देयर इज नो कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन हा क्रिएट केलेला बज आहे. वेन यू स्टार्ट कॉम्पिटिंग विथ युअरसेल्फ यू विल प्रोग्रेस. ही जी आत्ता श्रीमंत माणसं आहेत भारतातली किंवा आत्ता आपल्या महाराष्ट्रातली श्रीमंत माणसं आहेत, त्यांची थिंकिंग प्रोसेस काय असते या सगळ्या सोसायटी? एक्झॅक्टली सेम असते. म्हणजे पूर्वी असं म्हणायचं, तो गुरु पिक्चरमधला एक डायलॉग आठवतं का तुम्हाला, की श्रीमंत बनण्याचा ठेका काय फक्त वरच्या 4% लोकांनीच घेतलाय का? रिंगमध्ये फक्त ठराविक लोकांनीच जायचं थोडीच आहे. मी गेलो, दरवाजा तोडला, मला एंट्री पाहिजे होती. पण असा विचार करणारे खूप कमी लोक आहेत ना. माझ्या स्ट्रॅटामध्ये मी खुश आहे ना, त्याच्यापेक्षा होरायझन सोडून पलीकडे जायचं, कम्फर्ट झोन सोडून पलीकडे जायचं म्हटलं तर मग पहिल्यांदा रेझिस्टन्स कमी मध्ये येतो. हे नाही झालं तर काय होईल त्याच्यामध्ये येतं आणि मग आपण ती ॲक्शनच घेतो. या सगळ्या आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलेलोच आहोत. म्हणजे 2-3 प्रश्न आहेत. या सगळ्यामध्ये रिस्क हा जो फॅक्टर असतो, रिस्क हा अनेक पातळ्यांवर असतो. जेव्हा मी मोठं होण्याचं स्वप्न बघतो तिथून रिस्क सुरू होते.
मग ती फॅमिली असते, इकॉनॉमिकल असते, इमोशनल असते, इंटेलिजन्स असतो त्याच्यामध्ये, सगळ्याची रिस्कच असते. ही रिस्क कॅल्क्युलेटेड असायला पाहिजे की नाही? मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. रिस्क नसेल तर जीवनात काय आहे का? मी काहीही काम नाही केलं तरी सो रिस्क आहे. होय, मर्सिडीज बेन्झ आणली आणि अशीच गाडीत आपलं ठेवली गॅरेजमध्ये ठेवली आणि 5 वर्ष वापरले तरी सो रिस्क आहे. एक वाक्य आहे ना की मी विमान उडवलं तर पडण्याची भीती आहे, पण जास्ती रिस्क आहे की विमान इथं स्टेशन न काम करण्याची. उडलंच नाही. उडलंच नाही तर वाय शुड नॉट बी टेक अ रिस्क अँड फ्लाय. सिम्पल आहे ना, की मला जर वरती गेलं तर पडण्याची रिस्क आहे आणि खाली बसलं तर गंजण्याची रिस्क आहे. त्या गंजण्याच्या रिस्कपेक्षा मी ट्राय जर केला तर कुठं तर पोचेल की नाही. ओके. आणि व्हॉट कॅल्क्युलेटेड. रिस्कची व्याप्ती कोणी डिफाईन करू शकतं का? मॅथमॅटिकल करू शकतं, मॅथमॅटिकल. बरोबर. पण रिस्क किती आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट नाही करू शकत. म्हणजे आता माझा मुलगा पण माउंटेनिअरिंग आहे ना, आम्ही 12 वर्ष असताना स्टोक काँग्री केलं होतं आणि सगळे म्हणायचे अरे एवढा मुलाला घेऊन चालला असतो 12 वर्षाचा. आम्ही ते मेडिकल सगळं करून घेऊन गेलो होतो. एवढी रिस्क असते तिथं, अवलांच होतात, दगड पडत असतात, सगळे पाय घसरलं तर काय करायचं, राईट? म्हणजे आपण वरनं चालत असतो खाली झरे असतात, म्हणजे चुकून जर ते पाय गेला तर कुठं जाईल सांगता येत नाही. पण या रिस्क इथून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर पण आहे ना. हो, अगदी. रिस्क कुठं नाही आहे. याला नारळ पडतो आणि माणूस मरतो, त्याला काय खरं आहे? सो व्हॉट इज रिस्क? देर इज नो रिस्क ॲट ऑल. आपल्या परसेप्शन आहे तो. ओके. यू जस्ट स्टेईंग हिअर अँड वॉचिंग TV ऑन द काउच आणि एवढं काय काय घेणं, दॅट इज ऑल्सो रिस्क. दॅट्स नॉट अ कम्फर्ट. बरं. So holistic life is very, very important. When I say holistic life, it has everything. म्हणजे फायनान्शियल फिटनेस म्हणजे फक्त पैसा नाही आहे. पण तुमचे रिलेशनशिप्स आले, तुमची थॉट प्रोसेस आली, तुमचं कम्युनिकेशन आलं, तुमची विचार करण्याची पद्धत आली, व्हिज्युअलायझेशन आलं. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे भगवान असं नाही आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे यू प्रॅक्टिकली व्हिज्युअलायझिंग व्हॉट इज देअर इन युअर लाईफ अँड व्हॉट शुड बी देअर इन युअर लाईफ. म्हणजे 2 पॉईंट आले ना, बरोबर. आता कुठे आणि तिकडे कुठे. आणि याच्यामध्ये मग प्रवास इज अ प्रोसेस. इतकं सिम्पल कळलं की मग कशाचीच भीती वाटत नाही. बरं, मग दुसरा प्रश्न, हे सगळं कॅल्क्युलेट करून एखादा माणूस 2 पावलं वर उचलतो सुद्धा, पण समहाऊ परिस्थिती असते म्हणा किंवा काही गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत, गणित चुकतात आणि आपण खाली येतो. आपला एक पाऊल चुकतं आणि खाली येतो आपण. बरोबर ना. तुझ्या तुम्ही खाली येताना तुमच्या थेरपीनुसार खाली आलेल्या म्हणजे धडपड करून पाहणारा माणूस जेव्हा खाली येतो तेव्हा त्यानं काय स्टेट ऑफ माइंड ठेवायला पाहिजे, तेव्हा त्यानं कसा स्वतःचा विचार करून परत जम्प आउट झालं पाहिजे? तसं जेव्हा तो खाली येतो ना त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो इमोशनली हाय असतो, इमोशनली स्ट्रेस्ड असतो. करेक्ट. त्याला परत करायचं नाही, राईट? या थॉट प्रोसेसमध्ये असतं. करायचं किंवा याला करू शकलो नाही, पडलो मी, हा जे काय असेल ते. या जगामध्ये आज कित्येक वेळा होतं ना. म्हणजे मी तुम्हाला सांगेन हे फार आता हास्यास्पद वाटेल, जो 2-3 वर्षाचा मुलगा तो पण चालताना 100 वेळा पडतो ना. म्हणून तो म्हणतो का, उदाहरण लागू होत नाही. ऐका ना, लागू होतं. तो पडतो ना, कारण तो त्याच्या मनात फिअर नसतो. समजून घ्या. पडल्यानंतर अरे माझा पुन्हा पडलो तर हात मोडेल याचा फिअर नसतो त्याच्यामध्ये. माइंड एकदम क्लीन आहे. आपण जे फायनान्शियल फिटनेस इथे आहे ना सगळं, आता तिथं डबल नाही 10 टाइम्स 100 टाइम्स रेजिस्टन्स तयार झाला त्याचा की मी हारलो, लोक काय म्हणतील, दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, या थॉट प्रोसेसमध्ये असतो. अरे तुम्ही पडलाय याचं दुनियाला काहीच देणं घेणं आहे, आपल्याला वाटत असतं ते. शेवटी मी पडलोय म्हणतात उठणं माझंच काम आहे ना. नाही, पण सर याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. तुमचा मुद्दा मला कळतोय, पण आपल्याला भीती आपल्या फॅमिलीची असते. मी जर आत्ता एवढं स्ट्रेस घालून करतो आणि मी खाली आलो तर तो सगळा स्ट्रेस फक्त माझ्यापुरता उरत नाही, तो सगळा माझ्या फॅमिलीला पण. हो, पण मग याच्यामध्ये आणि ह्याचा जास्त स्ट्रेस येतो. हो बरोबर ना. पण याच्यामध्ये चूक जरी मी केलेली आहे म्हणून तो कॉन्टेक्स्ट एकदम टाईट असणं खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला. कारण मला जर आता स्ट्रेस आला किंवा मी जर केलेली चूक असेल आणि त्याच्यामुळे जर फॅमिली स्ट्रेसमध्ये आहे आणि फॅमिलीकडनं जर तुम्हाला सपोर्टच मिळत नाही आहे, देन द कॉन्टेक्स्ट इज नॉट राईट. शेवटी जेव्हा चांगली गोष्ट घडली त्यावेळी बेंचमधून तुम्हीच फिरला ना. भारतासारख्या देशामध्ये 70% उद्योजक किंवा जे मंडळी रिस्क घेतात त्यांच्या फॅमिलीला माहीत नसतं हा काय करायला लागला. पण हे चुकीचं आहे ना. कॉन्टेक्स्ट इज नॉट करेक्ट ना. मी तुम्हाला तेच सांगतो, इट्स ऑल अबाउट दॅट ग्लास. एक जरी क्रॅक आला ना तरी बऱ्याचशा गोष्टी बाहेर जातात.
अँड देन द रिअल प्रॉब्लेम हॅपन्स. आता म्हणून काय सगळ्या गोष्टी घरात सांगायलाच पाहिजे असं काय का? बिझनेस इज बिझनेस, फॅमिली इज फॅमिली. करेक्ट. पण त्यांचा कॉन्टेक्स्ट जर टाईट असेल ना, काहीही झालं तर आम्ही बरोबर आहोत, हा जो थॉट प्रोसेस, हा प्रोसेस बिल्ड व्हायला पाहिजे. आता आम्ही जेव्हा माउंटेनमध्ये जातो ना, त्यावेळेस काही रूल असतात ना, घरी सांगायला पाहिजे आज आम्ही व्यवस्थित आहे. पण काय काय आता तरी खूप ठिकाणी रेंज आली. पूर्वी रेंज अजिबातच नव्हती. म्हणजे एकदा आत गेलं की 10 दिवसानंतरच आहे. मग आमच्याकडे आम्ही रूल काय ठेवला होता की नो न्यूज इज गुड न्यूज. म्हणजे आज जर सपोज आम्हाला काय झालं तर ते एजन्सीवाले काय पण करून तुम्हाला कळवतील. बरोबर. आज काय आलं नाही ना, सगळं छान आहे, काय टेन्शन नाही. म्हणजे काय, मग टेन्शन घ्यायचं का फॅमिलीनी? नुसतं टेन्शन घेऊन बसायचं का? नाही. धंदा जरी बुडाला असेल तर ज्यांनी केलेला तुला माहिती आहे ना काय करायचं ते. यू नीड टू गिव्ह दॅट स्पेस टू हिम. आज मी जर दुसरे घरचे लोक काय म्हणतील म्हणून मी जर माझे विचार दाबून ठेवले तर मग तो खूप मोठा विस्फोट असतो. आणखी एक छोटा त्यातला सब क्वेश्चन विचारतो की फॅमिलीचं मला सपोर्ट आहे सगळं आहे, काही गोष्टी वर्क न होण्याला, हे मी काय विचारतो मुद्दाम, तर आपल्याकडे असे अनेक उद्योजक असतात की हिंमत असते, सगळं असतं, पण समूह गोष्टी वर्क होत नाहीत आणि मग तो माणूस रिस्कच घेत नाही. अशी उदाहरणं माझ्यासमोर आहेत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की काही उद्योजक असे असतात किंवा मंडळी अशी असतात की करतात सगळं प्रयत्न, फॅमिली पण सोबत असते, वेळ चुकते कदाचित आणि माणूस खाली होतो. अशा वेळेला काय गोष्टी मनात ठेवून पुढे जायचं? कसं असतं, वेळ चुकती हाच शब्द चुकीचा आहे. चुकीचं आहे. बर. वेळ चुकत नाही. बर. आपण आपली प्रोसेस चुकते, समजून घ्या. बर. म्हणजे अगदी साधं गणित आपण बघू. साधं गणित, भारतातल्या प्रत्येक घरामध्ये 90% घरामध्ये चहा पितात. चहा बनवण्याची एक प्रोसेस आहे ना. मी इतकं सिम्पल का सांगतो की लाईफ इज दॅट सिम्पल. मला ते आवडतंय. मी जर आपण त्या चहा बनवण्यामध्ये सगळ्यात शेवटी चहाची पावडर लावली तर वेळ चुकली का माझी प्रोसेस चुकली? प्रोसेस चुकली. धंद्यातनं मला नुकसान झालं ना, ठीक आहे, होऊ शकतं नुकसान. म्हणजे म्हणजे मी आतापर्यंत खूप 2 किंवा 3 क्रॅशेस बघितले माझ्या लाईफमध्ये. लिटरली क्रॅश, आय लॉस्ट क्रॉर्स ऑफ रुपीज. प्रत्येक वेळेस जेव्हा हे केलं ना, मी इमोशनल झालो नाही का? हो, झालं ना. पण त्याच्यानंतर मी जेव्हा माझं ॲनालिसिस केलं तर मी असं का केलं? एव्हरी टाइम आय रिअलाइज की दिस इज अ मिस्टेक आय हॅव डन. दिस इज अ मिस्टेक आय हॅव डन. मी हे थांबवलं होतं म्हणून हे सगळं झालं. कारण शेवटी हे करत असताना स्ट्रेस तर येणारच आहे, पण स्ट्रेसला धरून बसणं आवश्यक आहे का सोल्युशन काढणं आवश्यक आहे? सांगा ना. सोल्युशन. पण सोल्युशन न करता मी जर स्ट्रेसमध्येच राहिलो तर पुढचे 10 वर्ष बर्बाद करायचे आहेत की आता त्याच्यातून बाहेर पडायचं आहे? म्हणजे मगाचा विषय तुम्ही मला विचारला होता की लोक स्ट्रेसमध्ये काय येतात. प्रॉब्लेम 3 महिन्यानंतरचा आहे. हा प्रॉब्लेम आत्ताच आहे. पण आत्ताचा कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा आत्ता मला काय करायचं आहे त्याच्यातून याचा मार्ग जर कळला तर प्रोसेस चालू होते ना. बरोबर. मी जर स्ट्रेसेस घेऊन बसलो, अरे लोकांना पैसे द्यायचे आहेत, अरे हेच करायचं आहे, बँकेला पैसे द्यायचे आहेत, हे सारा त्यांनी मला फसवलं, मार्केटलाच दोष बसलो, अगेन यू गोइंग टू ब्लेम गेम, जस्टिफिकेशन. दिस इज नॉट गोइंग टू सॉल्व द पर्पज ॲट ऑल. ओके. आणि एकदा त्या सायकोलॉजी तुमची काय आहे कळली ना, तर मी खात्री देऊन सांगतो की ज्यांचा कोणाचाही टर्नओव्हर आज ₹1 ना तर ₹2, ₹5 व्हायला वेळ लागणार नाही. ज्यांचा कोणाचाही इन्कम हा ₹100 असेल, 200-500 व्हायला वेळ लागणार नाही. कारण इट्स नॉट अबाउट द ॲक्टिव्हिटी, इट्स ऑल अबाउट द प्रोसेस. अँड प्रोसेस इज फुल्ली कंट्रोल्ड बाय युअर माइंड. द माइंड इज क्रिएटिंग रेझिस्टन्स ऑलवेज. त्या रेझिस्टन्सला मारणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी खूप जिगरा मोठा लागतो. एवढं सोपं नाही आहे ते. वा वा. मला आज खूप गोष्टी तुमच्याशी बोलल्यावर कळल्या आणि खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही सांगितलं. मला असं वाटतं की जे आत्ता सुधीरजी बोलले त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्याशीच बोललं पाहिजे आणि तुम्ही तुमच्याशी जेव्हा बोलता तेव्हा त्यातनं तुम्हाला तुमची उत्तरं मिळत जातात आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही छान वाटलं. मला खात्री आहे की तुम्हाला एपिसोड आवडला असेल. सुधीर खोत ज्या पद्धतीचं काम करतायत ते काम तुम्हाला आवडलं असेल. त्यांच्या त्या विचारांवरून तर तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर सुद्धा हे आता एव्हाना आले असतील कॉन्टॅक्ट डिटेल्स, तर तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांचे संपर्क साधा. शिवाय ते येत्या काही दिवसांमध्ये काही शिबिरंसुद्धा घेणार आहेत, वर्कशॉप्स, आणि ती विनामूल्य असणार आहेत. मला वाटतं त्याचं एखादं शिबिर विनामूल्य असणारच आहे, तर तुम्ही तिथे जाऊ शकता. मी त्याची नीट माहिती घेऊन पुन्हा तुम्हाला सांगेनच. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. 2 महत्त्वाचे मुद्दे, स्पर्धा नसते, कम्युनिटी असते आणि सहकार्य केलं तर गोष्ट पुढे जाते असं मला वाटतं. करेक्ट. की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. आज आपल्यासोबत सुधीरजी जोडले गेले,
तो निश्चित चांगलं घडेल. थँक्यू. थांबतो. भले ते घडो. थँक्यू.